नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या आजच्या या उद्घाटनाच्या सोहळ्याला, नव्या कोर्सच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. 2020 15 ऑगस्ट म्हणजे 4 वर्षापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून आपण आपल्या या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच IN4EPRD या संस्थेची स्थापना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण केलेली होती. आज त्याला तब्बल 4 वर्ष होत आलेली आहेत. 4 वर्षानंतरही त्याची घोडदौड अजूनही त्याच जोमानं, जोरानं, जोशानं, तलफेनं, तडफेनं, तडफडीनं आपण म्हणूया किंवा ऊर्जेनं, उत्साहानं, कुवतीनं, प्रेरणेनं आपल्या सर्वांच्या अजूनही अविरत, अखंडपणे, अथकपणे चालू आहे. आणि आज 15 ऑगस्ट 2024 साली आपण खास अशा 2 पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. हा आगळा वेगळा, अनोखा आणि अचंबित करणारा असा सेशन असणार आहे. थोडासा आपल्या पॉवर पॉइंट किंवा इतर सर्व व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राशी अगदी वेगळा असणारा हा सेशन असणार आहे आणि थोडंसं आपल्याला यातून विरंगुळा तर मिळणारच आहे, मनोरंजन तर होणारच आहे, परंतु त्याच बरोबर आपलं मतिरंजन सुद्धा होणार आहे. सर्वप्रथम माझा आवाज सर्वांना आता व्यवस्थित येतोय का? इज एव्हरीथिंग क्लिअर? नॉईज वगैरे येत नाहीये ना कोणता? ओके. नॉईज वगैरे कोणता येत नाहीये? ओके, धन्यवाद. तर आज सर्वप्रथम आपल्याला आज जे लाभलेले पाहुणे आहेत, खरोखरच इट इज व्हेरी फॉर्च्युनेट इव्हेंट फॉर ऑल ऑफ अस की वी हॅव गॉट सच अन एमिनंट पर्सनॅलिटी, सच अन एक्सपिरियन्स्ड अँड एन्थुझियास्टिक पर्सनॅलिटी आपल्याला मिळालेली आहे. आणि मजेशीर अशी गोष्ट आहे की अगदी जुन्या प्लॅटफॉर्मवरती जो आपला प्लॅटफॉर्मवर आपण याची सुरुवात केली 2020 साली IN4EPRD ची स्थापना होण्या अगोदर शाबास गुरुजी या प्लॅटफॉर्मवर आपले एक प्रशिक्षणार्थी होते, जुने प्रशिक्षणार्थी. आणि त्यानंतर नवीन प्लॅटफॉर्मवर ते कधी आले नाहीत. परंतु हा नियतीचा एक संकेत असा समजा की या योग्य वेळी त्यांनी मला साथ घातली किंवा आपण म्हणूया त्यांनी माझी आठवण काढली आणि त्यांचा माझा जो काही कॉन्टॅक्ट होता त्यांच्याकडे होता नंबर. आणि त्यांनी मला एक 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी कॉल केलेला होता आणि त्यावेळेस आमचं संभाषण झालेलं होतं. मी म्हटलं अगदी योग्य वेळी आपण मी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसमोर आपला हा जो काही प्रस्ताव आहे तो मांडेन आणि आपलं जे सादरीकरण आहे ते आपण उद्घाटनाच्या प्रित्यर्थ स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण करूयात. आणि ते एक खूप चांगलं आमचं संभाषण झालं आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की एव्हिएशन एक्सपोर्ट म्हणून त्यांचे जे काही आजचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय थोडक्यात मी तुम्हाला आता करून देणार आहे. आपले जे जुने प्रशिक्षणार्थी होते ते माननीय सावंत मॅडम असं त्यांचं नाव आहे. सावंत मॅडम जे होते ते आपल्याला 2020 साली 1-2 त्यांनी कोर्सेस केलेले होते. परंतु आज खऱ्या अर्थानं आपण या प्लॅटफॉर्मवर त्यांनी जे काही 4 वर्ष ते खरं तर ओरॅकल IT फील्ड मध्ये खूप चांगले मोठे एक्सपर्ट आहेत. आणि त्यांनी त्यांचे जे काही फाउंडर आहेत त्यांच्याशी आपला परिचय आज लवकरच होणार आहे. मी एक शाब्दिक परिचय करून देणार आहे त्यांचा कार्य म्हणजे आपण कार्याशी त्यांच्या रिलेटेड जे काही एकदम न भूतो न भविष्यती असं काही बघायला आपल्याला मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 4थ्या वर्षात मध्ये आपण पदार्पण करतोय म्हणजे आपलं जे काही प्रगतीचा आलेख आहे तो चढता आहे आपल्या संस्थेचा. किंवा आपण एक गरुड भरारी, गगन भरारी जसं विमानात घेतो तसं आपण घेत आहोत आणि अगदी त्यालाच संबोधून आपण एक विषय आज ठेवलेला आहे. मिनिएचर एक्सपेरिमेंट्स किंवा मिनिएचर ऑपरेशन्स ऑफ एरोप्लेन ऍट एअरपोर्ट. ज्यावेळेस तिथं जे ऑपरेशन्स केले जातात, ज्या क्रिया केल्या जातात, ऑपरेशन्सचा अर्थ जे काही कृती केल्या जातात, तर त्या कृती मिनिएचर फॉर्म मध्ये म्हणजे लघु प्रमाणात आपण म्हणूया किंवा एक त्याचं आपण जसं कोणतेही
मोठे एवढा समुद्रासारखा किंवा आकाशासारखा जो काय असणारा कंटेंट आहे, जसं आपण स्लाइड मध्ये सामावतो किंवा तो आपण मावतो आपल्या पॉवर पॉईंटच्या स्लाइड वरती, त्याच पद्धतीनं आपल्याला छोट्याशा फ्लोअर किंवा छोट्याशा जागेमध्ये ते जे क्रिया असतात, त्या ज्या कृती असतात, जे एरोप्लेन च्या केल्या जातात, एअरपोर्टच्या ठिकाणी, विमानतळाच्या ठिकाणी जे केल्या जातात, ते आपल्याला आज शिकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये ते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी काहीतरी एक नाविन्यपूर्ण, अनोखी, आगळी वेगळी अशी एक कृती आपल्याला, त्यांचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. जास्त कार्यक्रमाची रूपरेषा न सांगता आजच्या उद्घाटनाचा जो काही एक छोटीशी 10 ते 15 सेकंदाची जी आपली पॉवर पॉईंट स्लाइड आहे ती शेअर करतो. माझा व्हिडिओ आता ऑफ करतो, कारण पुढची सूत्र सगळे आजचे प्रमुख पाहुणे घेणार आहेत. तरी सर्वांनी या ठिकाणी मी विनंती करतो की आपले माईक तर बंदच आहेत, परंतु काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट करून विचारू शकता. सध्या मी माझा व्हिडिओ स्टॉप करतोय आणि लॅपटॉपचा माझा व्हॉइस चालू केलेला आहे. आवाज येतोय का माझा? क्लिअर येतोय का आता? स्पष्ट आवाज येतोय आतापर्यंत जे होतं आणि आता हे सगळं व्यवस्थित आहे का आवाज? इज एव्हरीथिंग क्लिअर? येस. ओके. आवाज येत नाही माझा? आता बघा, आवाज येतोय का? आवाज येतोय का आता? येस. ओके, आता व्यवस्थित आवाज येतोय विदाउट इको? एनी प्रॉब्लेम? ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर? येस, थँक्यू व्हेरी मच. ओके. तरी बघा, आता ऑन दी स्पॉट जर कोणा विद्यार्थी मला थोडेसे यामध्ये कमी दिसत आहेत, बऱ्यापैकी जुने नवीन सर्वजणच या ठिकाणी आलेले आहेत, अजून काही जॉईन होतील. विद्यार्थ्यांसाठी खूप पर्वणी आहे. याची रेकॉर्डिंग मात्र कधी अवेलेबल होईल, किंवा आता कोर्स सुरू होणार आहे आपला, त्यामुळं लाईव्ह मध्ये हे सर्वांना अनुभवायला मिळावं, आजच्या प्रमुख पाहुण्यांना ऐकायला मिळावं, त्यासाठी मी अजूनही विनंती करत आहे की अजून आपण स्पॉट ऍडमिशन्स म्हणूया आपण या सेशनसाठी आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत अशी विनंती करतो. आणि माझी स्क्रीन शेअर करतो. माझी स्क्रीन सर्वांना या ठिकाणी दिसत आहे का? इज माय स्क्रीन विजिबल टू वन अँड ऑल? ओके, थँक्यू व्हेरी मच. तर बघा, या ठिकाणी माझं कम्प्युटर साऊंड सुद्धा मी शेअर करतो आणि प्रमुख पाहुण्यांच्या आजच्या परवानगीनं या ठिकाणी मी उद्घाटनाचा जो काही आपला 31 सेकंदाचा जो सोहळा आहे तो चालू करतो. आणि माझी स्क्रीन आता फुल स्क्रीन दिसेल तुम्हाला, आणि त्यानंतर लगेच आपलं उद्घाटन पॉवर पॉईंटच्या साह्याने या ठिकाणी सुरू होईल, कारण यानंतर अनेक विहंगम गोष्टी आपण पुढच्या 12-14 दिवसात आपण शिकणार आहोत. ओके, आता फुल स्क्रीन करत आहे. सर्वांची नजर आहे तर राहून द्या, जेणेकरून आवाजही आपल्याला येईल. आता ओके, हे थोडक्यात आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं, जसं ई कंटेंट आपलं असतं तसंच त्याच पद्धतीनं हे ई इनॉग्रेशन झालेलं आहे असं आपण जाहीर करूयात. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात. आजपासून आपला कोर्स खऱ्या अर्थानं सुरू झालाय. आज उद्घाटन होईल आणि स्पेशल सेशन असेल, परंतु उद्यापासून आता आपल्याला जोरदार याची सुरुवात करायची आणि भरपूर मोठ्या डोहामध्ये आपण यामध्ये उतरणार आहोत. आणि सर्वांना गुड न्यूज सुद्धा आहे की AI पद्धतीनं जे पॉवर पॉईंट आहे ते मल्टिपल डिव्हायसेसवर चालेल या पद्धतीचं आपण अरेंजमेंट केलेली आहे, आणि ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, दाखवणार आहे. सध्या जास्त कोर्स बद्दल आपण बोलणारच आहोत, परंतु जास्त वेळ न दवडता
आता मी या ठिकाणी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाकडे मी या ठिकाणी वळतो. आणि आजचे जे दोन प्रमुख पाहुणे आहेत, आपल्याला त्यांची नावं तर माहीतच आहेत, परंतु तरी एक औपचारिकतेनं मी तुम्हाला त्यांच्याबद्दलचा परिचय जो आहे तो सुरू करतो या ठिकाणी. सर्वप्रथम लेट मी शेअर विथ यू वन थिंग दॅट these two personalities are very, very, very elegant and experienced. That's why it is very hard. It is not so easy for me to cover and to complete all their introduction within such a small span of a time. And already we are running out of time. Even though we can run this Zoom meeting for unlimited time, so there is no worry because this is the paid version of Zoom. But still, actually, I want to cut short their introduction. Because we cannot compile all their introduction with so much experience within 5 minutes or 10 minutes. Okay, but still I will try to complete whatever their introduction is or has been given by them. जे आपले पहिल्याच गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे माननीय श्रीयुत संजय गावडे सर. आणि केमिस्ट्री या विषयामध्ये, सायन्समध्ये त्यांनी BSc केलेली आहे आणि त्यानंतर मार्केटिंगमध्ये त्यांनी MBA केलेली आहे. हे उच्च विद्या विभूषित असे असणारे संजय गावडे सर यांना मार्केटिंगचा 10 वर्षांचा अनुभव आहे तसा. आणि त्यांनी 2002 मध्येच स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शाळांना, कॉलेजेसला ते खुर्च्या असतील किंवा बेंचेस असतील, बोर्ड्स असतील, कबर्ड्स असतील, रॅक्स असतील, कॉम्पॅक्टर्स असतील, अशा टाईपचे फर्निचर्स प्रोव्हाइड करतात. आणि त्याच्यानंतर 2009 साली त्यांनी सर्वप्रथम कस्टमर्सच्या स्पेसिफिकेशननुसार, म्हणजे आपण म्हणूया मिनिएचर ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट टू स्कूल इंडस्ट्री ॲज एज्युकेशनल ट्रिप. म्हणजे आपण ज्या वेळेस शैक्षणिक सहल काढतो किंवा शैक्षणिक सहलीला एखाद्या ठराविक आपण पर्यटन स्थळी जातो, परंतु किंवा एअरपोर्टला आपण गाठी भेटी देतो, परंतु शाळेमध्ये जर विमानतळ आलं तर कसं वाटेल, किंवा शाळेतच विमान फिरू लागलं किंवा शाळेतच विमानतळाच्या क्रिया, कृती किंवा जे काही ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला दिसू लागले तर कसं. तर हा विचारच मुळात खूप अंगावर शहारे आणणारा किंवा एक औत्सुक्य आपल्या वाढवणारा असा असतो. ठीक आहे, परंतु याची डोळा अनेक शाळांना हे पाहायला मिळणार आहे. आणि त्यांनी जवळजवळ आता 2009 साली सुरू केलं, म्हणजे आज मला वाटतं 15 वर्ष त्यांनी हे अविरत, अखंड आणि अथकपणे जे आहे ते चालू ठेवलेलं आहे. एवढा गाढा अनुभव असणारे एकमेव व्यक्तिमत्व मी तरी पाहिलेलं आहे. पर्पस इज टू, आणि त्यांचा काय हेतू काय आहे की एव्हिएशन जे असतं किंवा जे वैमानिक किंवा विमानतळाशी किंवा आपण म्हणूया एअर स्टेशनशी रिलेटेड असणाऱ्या ज्या गोष्टी असतात एव्हिएशन, त्याचा परिचय जो आहे तो नवीन पिढीला व्हावा. आणि भविष्यात आपल्या घरातून, आपल्या शाळेतून वैमानिक तयार व्हावीत, एअर फोर्स मध्ये त्यांनी जावं, त्याचे जे बाळकडू असतात ते त्यांनी बालपणामध्येच आपण त्यांना द्यावेत. अशा प्रकारचा जो काही हा उपक्रम आहे तो सरांनी अव्याहतपणे चालू ठेवलेला आहे. याही वयात आपण म्हणूया खरं तर तरुण मनाला लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं हे एवढं ऊर्जेचं, उत्साहाचं काम पाहून खरोखरच मला सुद्धा एक वेगळी ऊर्जा, एक उभारी या ठिकाणी आलेली आहे असं मी सांगेन. आणि यामध्येच मी तुम्हाला सांगेन की हा एक नवीन ब्रिगेड तयार करायला एक इन्स्पिरेशन आणि गोल सुद्धा आहे. बघा, जास्त करून आपण एअरपोर्ट प्रिमायसेस मध्ये जाऊ शकत नाही. जसं आपण रेल्वे स्टेशनवर 5 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं तिकीट काढून जाऊ शकतो, तसं एअरपोर्ट बघायला आपण जाऊ शकतो का हो? तिथं तिकीट असल्याशिवाय फक्त बघायचंय म्हणून नाही जाऊ शकत, बरोबर आहे. परंतु एअरपोर्ट जर आपल्या शाळेमध्ये, आपल्या ग्राउंड वरती जर त्यांनी उभं केलं आणि ते सगळं जर दाखवलं, तर जस्ट इमॅजिन करून बघा, त्याची इमेजेस डोळ्यासमोर आणून पहा, कसं वाटेल सांगा मला चॅटमध्ये, कसं वाटेल आपल्याला. आणि हे समजून घेण्यासाठी हे जे ऑपरेशन्स आहेत त्यांनी हे मिनिएचर तयार केलेलं आहे. मी सांगेन त्याचा अर्थ तुम्हाला की हे जे मिनिएचर असतात म्हणजे लघु स्वरूप किंवा सूक्ष्म स्वरूप त्याचं करायचं आणि आपल्याला दाखवायचं. बऱ्यापैकी मोठं
ग्राउंडवर त्यांचा जो हा आयाम असतो तो तयार होत असतो त्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात विमानतळ साकारत असतं, आकारत असतं. आणि हे मिनिचर त्यांनी 12 वेगवेगळ्या इसेन्शियल सेक्शन मध्ये त्यांनी डिवाइड केलेले असतात. 30 मिनिटांमध्ये ते दाखवतात एक शो, आणि या पद्धतीचं एक्सप्लेनेशन ते देतात. इंडियाज जे व्हिजन आहे की नंबर 1 आपल्याला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बनायचं आहे. प्रत्येक आपल्याला गोष्टीमध्ये थोडक्यात कुतूहल असतंच, किंवा आपल्याला टॉपला पोहोचायचं असतं. तसंच याही क्षेत्रामध्ये पोहोचावं असं ते खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलत आहेत असं मी म्हणेन. आणि त्यांनी स्वतःची खास करून लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर म्हणजे LCH या ठिकाणी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, म्हणजे स्वतःच हेलिकॉप्टरचं सामान स्वतः तयार करायचं. टुमकुरला त्यांचं हे स्टेशन आहे, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे. बापरे, म्हणजे एवढी जबरदस्त ग्रेट पर्सनॅलिटी आपल्याला लाभलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांच्या टाळ्या या ठिकाणी वाजल्या पाहिजेत, कारण हे आपल्याला या ठिकाणी आज घरी खाली आपल्याला गादी असताना वर पंखा चालू आहे, आजूबाजूला आपली फॅमिली आहे, टीव्ही चालू आहे, हे चालू आहे, आणि एवढ्या सगळ्या वातावरणात आपल्याला हे बघायला मिळणार आहे. याची देही याची डोळा. सर्वांनी जोरदार स्वागत करायचंय सरांचं. टाळ्या कमी पडत आहेत, टाळ्या कमी पडत आहेत. बघा, ई ई आपण इनॉग्रेशन केलं तसं ई टाळ्या सुद्धा आपल्याला मिळत आहेत. खरोखरच हा ई कंटेंटची ताकद किंवा पॉवर आहे असं आपण समजूया. आणि या ठिकाणी मला सरांना सांगावं असं वाटतंय, आणि त्यांच्या बरोबरीने आपले त्यांचे आपण सहकारी म्हणूया. त्यांना सांगायला मला आवडेल की सर्वांनी जोरदार आपलं स्वागत केलेलं आहे सर. या ठिकाणी आपल्याला ही जी संधी सरांना ऐकायची मिळणार आहे ती त्यांच्यामुळं मिळणार आहे. त्यांचाही परिचय मला या ठिकाणी द्यायला आवडेल, कारण त्यांच्याशिवाय खरोखरच हे शक्य नव्हतं. त्यांनी आपल्यावर विश्वास टाकला, आणि एवढे सर्व शिक्षक आपण जमा झालेला आहात. सर्व कोर्समध्ये असतील नसतील तरी सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात हा सोहळा पाहण्यासाठी. त्यासाठी मी तुमचंही या ठिकाणी खरोखरच आभार व्यक्त करतो. आणि आजचे जे मॅडम आहेत सहकारी, ज्यांनी आपल्याला सरांची ओळख करून दिली, प्रमुख पाहुणे, त्यांचं नाव आहे माननीय सौ कविता सावंत मॅडम. त्यांचं MCA मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी मास्टर्स केलेले आहेत, आणि IT एक्सपर्ट आहेत ओरॅकल मध्ये. ओरॅकल ही लँग्वेज आपल्याला सर्वांना माहित असेलच. आणि BSc IT ला ते शिकवतात, वैदिक शास्त्र सुद्धा शिकवतात. आणि त्यांच्या म्हणजे पूर्वजांचं जे काही आपलं जे नॉलेज आहे त्यांच्यावरून ते वैदिक शास्त्र सांगतात. आणि खूप लोकांना त्यांनी शिकवलेलं सुद्धा आहे वैदिक शास्त्र. मुंबईमध्ये बेसिकली ते आहेत. बरेच या ठिकाणी मुंबईचे सुद्धा प्रशिक्षणार्थी असतील आपले या ठिकाणी. नक्कीच याचा लाभ सर्वांना आपल्याला होणार आहे. त्यांनी कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये मास्टर डिग्री तर केलेलीच आहे, परंतु IT प्रोफेशनल मध्ये त्यांनी प्रोफेशनल जर्नी केलेली आहे. सर्वांना एक खरोखरच खूप गौरवाची, अभिमानाची आपल्याला गोष्ट आहे की विप्रो कंपनीमध्ये ते जॉब करतात, किंवा आपण म्हणूया प्रोफेशनल सर्व्हिस देतात. आणि तिथून त्यांना हा एक महत्वपूर्ण एक्सपिरियन्स त्यांना 7 वर्षांचा मिळालेला आहे. तिथून त्यांनी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाण्याचं ठरवलं, आणि त्यांनी एज्युकेशन मध्ये किंवा आपण म्हणूया टीचिंग मध्ये त्यांना पॅशन आलं. म्हणजे IT फील्ड, IT टर्न्ड आपण म्हणतो टीचर, IT पर्सन टू टीचर, हा जो प्रवास आहे त्यांचा खरोखरच थक्क करणार आहे, आणि आपल्याला थोडस आश्चर्यचकित करणारा सुद्धा आहे. आणि मागील 8 वर्षापासून ते डिग्री कॉलेजला शिकवतात. 7 वर्ष विप्रो मध्ये, आणि त्यानंतर डिग्री कॉलेजमध्ये 8 वर्ष. एवढा म्हणजे प्रोफेशनल IT ऑपरेशन्स आणि प्लस कॉलेज लेवल टीचिंग या दोन्हींचा अनुभव त्यांना आहे. आणि टीचिंग करिअर बरोबरच ते ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतात. वैदिक ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे वैदिक शास्त्र, जे आपल्या आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत, ते सुद्धा ते जपतात. वैदिक वास्तुशास्त्र असेल किंवा न्यूमरोलॉजी असेल, नंबरचं शास्त्र असेल, म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवरून आपल्याला आपलं भविष्य ते सांगू शकतात. इंटरेस्टिंग आहे की नाही? आणि ते नॉलेज सुद्धा शेअर करू शकतात.
आज आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल, आपल्याला अनुभवायला मिळेल. एवढे जबरदस्त इंटरेस्टिंग पर्सन आपल्याला खरोखरच गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या या प्लॅटफॉर्मवर आणि खूप छान पद्धतीचा आपला हा जो चौथा जो काही वर्धापन दिन आहे तो या ठिकाणी साजरा होतोय. जोरदार टाळ्यानं आपण या मॅडमचं सुद्धा स्वागत करायचं. आपल्या प्रमुख पाहुण्यांचा कविता सावंत मॅडम, परत एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण आपल्याला फक्त हात काय दुखणार नाहीयेत, कारण विप्रोचे आपल्याला एम्प्लॉई या ठिकाणी लाभलेले आहेत गेस्ट म्हणून. वाव, आय एम रियली proud to announce that our inauguration of course and fourth anniversary has become successful. आताच यशस्वीता याची जाहीर करतो मी आपल्या याच्या सोहळ्याची, आपल्या याच्या कार्यक्रमाची. नियतीनच आपल्याला हे पाठवलेले आहेत असं म्हणूयात गेस्ट, आणि त्यांना आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. टाळ्या परत कमी झालेल्या आहेत, आपण कंटाळा करू नका. चॅट भरलं पाहिजे सगळं. 35 जण जवळजवळ या ठिकाणी हा सेशन पाहत आहेत आणि टाळ्या आम्हाला 10-12 या ठिकाणी दिसत आहेत मॅडम साठी. चला, भरपूर या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे प्रशिक्षणार्थ्यांचा. मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा एक कौतुक करतो की ते या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले आहे. परंतु शेवटची विनंती आहे सर्वांना मी इथं करतो सध्या, की आपण या ठिकाणी आता सरांना आपण ऐकणार आहोत. त्यासाठी माईक सध्या चालू मी मुद्दाम कोणाचा केलेला नाही, कारण नवीन येणारे असतील किंवा अचानकच आपला माईक चालू होतो आणि तुम्हाला माईक चालू सुद्धा करता येणार नाहीये माझी परमिशन मिळाल्याशिवाय. तर कोणाला बोलायचं असेल, आपण शेवटी सर्वांना विनंती करतो, माझे सर्व जुन्या नवीन प्रशिक्षणार्थ्यांना, की 2 मेल टीचर 2 फिमेल टीचर्सला आपल्याला फीडबॅक शेवटी द्यायचा आहे. ठीक आहे, त्या फीडबॅक नंतर आभार प्रदर्शन होईल सरांचं. पुढचे म्हणजे अर्धा तास, 30 ते 40 मिनिटं, 45 मिनिटं असेल, कमीत कमी अर्धा तास आपल्याला त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. ओके, तर आपल्याला हा सेशन अटेंड करून कसं वाटलं, किंवा आपल्या प्रतिक्रिया किंवा आपला फ्युचर रिस्पॉन्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाहीर करायचा आहे. तर तुमची मानसिक तयारी व्हावी म्हणून आताच सांगतो, आपण काही ठरवलेलं नाहीये, परंतु फीडबॅक इज कंपल्सरी आहे. नाहीतर आपल्या IN4EPRD च्या अस्मितेचा हा सवाल आहे, कारण एवढे मोठे गेस्ट आलेले आहेत. तुम्हाला चांगलं वाईट काय वाटलं असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमची ओपिनियन सांगू शकता, देऊ शकता. ठीक आहे, असो. चला, जास्त आता वेळ दौडत नाही, अर्धा तास झालेला आहे आपल्या माझ्या परिचयामध्येच, कारण खूप मोठा अनुभव असणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यामुळे तेवढा वेळ थोडाफार जाणारच आहे, त्यांना ते डिझर्व करतात त्याला. असो, आता जास्त वेळ न दवडता मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपला व्हिडिओ मात्र या ठिकाणी चालू करावा. सर, आपण आपला व्हिडिओ चालू करावा. माननीय गावडे सर, आपलं मी या ठिकाणी पुनश्च एकदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कंटेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आम्ही सर्वजण आपलं ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत सर. तर माननीय संजय गावडे सर, आपण आपला माईक या ठिकाणी चालू करू शकता आणि आपलं संभाषण पुढे सुरू करू शकता. एकच मिनिट, मी आपल्याला परमिशन देतो. सर, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? सर्वांना आवाज येतोय का? आवाज थोडा वाढवू शकता का सर अजून तिथं? हो हो हो, वाढवलाय. हा, आवाज येतोय का सर्वांना? चॅटमध्ये सांगा जरा प्लीज. आवाज येतोय सगळ्यांना माझा? येस, येत आहे. ओके. नमस्कार. हा, नमस्कार. आता मी एकच शेवटचे सर, मी माझा माईक बंद करत, सर्वांचे माईक बंद आहेत. कुणाला एक मध्ये प्रश्न आला तरी ते चॅटमध्ये विचारू शकतात. मी तुम्हाला लगेच मी सरांसमोर तो प्रश्न मांडेन. सध्या पुढच्या अर्ध्या तासासाठी
माझाही माईक मी बंद करत आहेत आणि सर्व सत्र आता आजच्या प्रमुख पाहुणे माननीय संजय गावडे सर यांच्याकडे. सर, दी येस. एव्हरीथिंग इज इन युअर हँड नाव. ओके. मी संजय गावडे. आत्ताच आपल्या आयोजकांनी माझी ओळख करून दिलेली आहे. तर पुन्हा मी माझी ओळख करून देण्यात वेळ न दवडता आपल्या मुख्य विषयाकडे वळतो. आता हा विषय जो आहे हा अतिशय हटके विषय, अतिशय आगळावेगळा विषय आहे की विमानतळाचं प्रदर्शन किंवा विमानतळाची सैर, ज्याला आपण म्हणू शकतो, असा हा आमचा विषय आहे. आता हा विषय निवडण्याचं कारण असं होतं की माझी स्वतःची इच्छा होती की एअरफोर्समध्ये जाण्याची, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मी जाऊ शकलो नव्हतो. मग आपण नाही जा आपल्याला जाता आलं नाही, तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण उत्सुक हे करावं, त्यांना एक मार्गदर्शन द्यावं आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्टचं मॉडेल बनवलेलं आहे. आता हे मॉडेल जे आहे याच्या मागे बनवण्याचे दोन मुख्य कारणं अशी आहेत की आता टेररिझममुळे, दहशतवादामुळे आपल्याला विमानतळाच्या आतमध्ये जायला परवानगी नसते. आता आपण ज्यावेळेला विमानाने प्रवास करतो त्यावेळेला फक्त मुख्य इमारतीपर्यंत आपल्याला परवानगी मिळते आणि तिथून आपण विमानाच्या आत शिरायचंय आणि आपल्या प्रवासाला निघून जायचंय. मग विमानतळ बघायचा, विमानतळ कसा असतो, विमानतळावरती कसं काम चालतं, तर ते आपल्याला कळणार कसं? तर त्यासाठी आम्ही पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्टचं मॉडेल बनवलंय. म्हणजे हा आमचा सेटअप जो आहे तो तब्बल 400 स्क्वेअर फूटचा आमचा सेटअप आहे. म्हणजे विमानतळावरती असलेले 12 इसेन्शियल सेक्शन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे विमान उडतं कसं, विमान उतरतं कसं, त्याला रनवे कशाला म्हणतात, कंट्रोल टॉवर कशाला म्हणतात, टॅक्सीवे कशाला म्हणतात, असे सगळे 12 विभाग जे विमानतळावरती असतात ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. मग त्या 12 विभागांचं आपापसात कोऑर्डिनेशन कसं असतं हे तुम्हाला ह्या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेलं असतं. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला आता एक फोटो दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विमानतळाचं नक्की मॉडेल म्हणजे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे असं अशा पद्धतीने आपण मॉडेल बनवलेलं आहे की रनवे, टॅक्सीवे, कंट्रोल टॉवर सगळे विभाग तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आता ह्या थोडे ठिकाणी मुलांना झूम कराल का आपण थोडं थोडं जरा याला? येस. ओके. येस. येस. आता इथे तुम्ही जे बसलेली मुलं बघतायत ही तिसरीतली मुलं आहेत. आता हे पहिलीपासून ते 12वी पर्यंतच्या मुलांना आपण हे दाखवतो, याच्या मागचं कारण असं आहे की विमानात सगळ्यांनी नाव ऐकलेलं, सगळ्यांनी बघितलेलं असतं आकाशात कधी ना कधीतरी, किंवा टीव्हीवरती किंवा फोटो बघितलेला असतो. त्यांना ए फॉर एरोप्लेन शिकवलं जातं. पण ते विमानात आपल्याला बसायचं आहे, ही जी एक्साइटिंग असते ते त्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं असतं, की त्यांच्यामध्ये ती एक जिज्ञासा निर्माण करायची आहे की मला देखील विमानाने प्रवास करायचा आहे. अगदी तळागाळातल्या मुलांसाठी आपण हा कार्यक्रम राबवलेला असतो. स्पेसिफिकली ह्या इंडस्ट्रीबद्दल जे आपल्याला कुतूहल असतं, म्हणजे मला देखील अजूनही आकाशातून विमानं जर जाताना दिसलं की माझं लक्ष वर जातं, किंवा नक्की कोणत्या देशाचं विमान आहे, कुठे जात असेल, किती उंचीवरून असेल. तर प्रत्येकाच्या मनात ही जिज्ञासा असते. हा तुमच्यापैकी कितीतरी जणांनी विमानाने प्रवास केला असणार आहे, परंतु परंतु प्रत्यक्ष विमानतळावरती जाणं कुणाचंही झालेलं नसणार आहे. अगदी पायलट जो विमान चालवतो तो देखील त्या विमानतळाच्या आतमध्ये त्याला जायला परवानगी नसते. म्हणजे तो म्हणेल की मी उठून हँगरमध्ये फिरायला गेलो, राऊंड मारायला गेलो, तर तो जाऊ शकत नाही. तर मग अशा वेळेला त्या विमानतळाची माहिती आपल्या पुढच्या पिढीला मिळण्यासाठी आम्ही हे पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्टचं मॉडेल बनवलेलं आहे. तर आता ह्याची पर्पज असा आहे, उद्देश असा आहे की एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजे विमान उद्योग हा अतिशय जोमाने वाढणारा उद्योग आहे. भारतामध्ये याच्यामध्ये डेव्हलपमेंट इतकी फास्ट होते की 2030 पर्यंत आत्ता जे सरकार आहे त्यांनी जे विजन केलेलं आहे की 2030 पर्यंत एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आपला देश प्रथम क्रमांकावर यावा. आणि त्या अनुषंगाने आपण हे विमानतळाचं प्रदर्शन शाळांमध्ये इंट्रोड्यूस करतो आहोत की ह्या पुढच्या पिढीला एव्हिएशन इंडस्ट्री बद्दल माहिती मिळावी. आपली जी 9वी, 10वी, 11वी, 12वीची जी मुलं आहेत त्यांना त्यांना आपण या एव्हिएशन इंडस्ट्री बद्दल बेसिक करिअर काउन्सिलिंग केलं जातं की एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजे काय
आणि तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने ऍब्झॉर्ब होऊ शकता. आता तुम्हाला जर का मी विचारलं की एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते जॉब अवेलेबल आहेत, तर जास्तीत जास्त पायलट किंवा एअर हॉस्टेस किंवा जास्तीत जास्त इंजिनियर इतक्यापर्यंतच आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असते. मग लोकांकडून मला सांगितलं जातं, सर पायलट बनाल तर 50-60 लाख रुपये खर्च येतो, आणि एवढी काही आमची ऐपत नाही की आमच्या मुलासाठी आम्ही 50-60 लाख रुपये खर्च करू. तुम्हाला इतके पैसे खर्च न करता देखील तुम्हाला पायलट बनता येतं. तुम्हाला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये ऍब्झॉर्ब करण्यासाठी पैसे न जास्त खर्च शिक्षणासाठी न करता तुम्ही ऍब्झॉर्ब होऊ शकता. आपल्या भारत सरकारने इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू झालेली आहेत. तिथे आपल्याला राहणं, खाणं, पिणं, शिक्षण हे सगळं भारत सरकारकडून होतं. आणि आपल्याला तिथे फक्त त्यांच्याबरोबर एक बॉन्ड असतो की आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष तिथे सर्व्हिस त्यांना डिवोट करायची असते आपल्या देशासाठी. म्हणजे तुम्हाला डिफेन्समध्ये तुम्हाला जॉब करावा लागणार आहे, आणि त्यानंतर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा जॉब सोडून तुम्ही दुसरा बाहेर नॉर्मल जॉब घेऊ शकता. म्हणजे जसं तुम्ही कमर्शियल पायलट बनता त्याचप्रमाणे एअरफोर्समध्ये फायटर पायलट म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता, आणि तो सगळा खर्च आपलं भारत सरकार करते. तर ह्या गोष्टी आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत की तुम्ही देखील हे स्वप्न बघू शकता की मी पायलट बनू शकतो, मी एरोनॉटिकल इंजिनियर बनू शकतो. आणि त्यांना हे आपल्याला अशासाठी इंट्रोड्यूस करायचंय की मुलांनी आपल्या हातामध्ये जे आता स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत, अगदी शाळेतल्या 5वी पासूनच्या मुलांकडे स्मार्टफोन असतात. मग त्यावेळेला त्या मुलांनी त्या सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा गैरवापर न करता त्याचा उपयोग स्वतःच्या भल्यासाठी चांगल्या मार्गाने जर का केला, तर दे कॅन डू वंडर इन द लाईफ. आता जे नवीन नवीन कोर्सेस आपल्या भारत सरकारने सुरू केले आहेत की तुम्ही प्रोफेशनल कोर्सेस देखील तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही करू शकता, ते आपल्याला ह्या मुलांपर्यंत पोहोचवायचे की आपण त्यांना फक्त मार्ग दाखवायचा. आता तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुम्हाला देखील माहिती आहे आपण शिक्षकांचं काम काय असतं. आपल्याला आपल्या मुलांना फक्त मार्ग दाखवायचा आहे की त्या मार्गावर कसं चालायचं, ते मुलं आपोआप त्यांची वाट हे करणार आहेत. तर आम्ही हा जो प्रयत्न आहे की आम्ही त्यांना हा आगळ्या वेगळ्या टॉपिक घेऊन आलेलो की एव्हिएशन इंडस्ट्री, की इंडियन एअरफोर्सला आज स्किल लेबरची गरज आहे. आता तुम्ही देखील बघितलं असेल, गेल्या वर्षी आपल्याला चांद्रयान एका फर्स्ट अटेम्प्टला आपण चंद्रावरती उतरले होतो, फक्त 450 कोटी रुपये खर्च करून. मग त्या ठिकाणी जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टना नासामध्ये जाण्याची परवा हे नव्हती का, त्यांना देखील समोरून संधी मिळत होती. त्यांना देखील करोडो रुपये कमवायची संधी उपलब्ध होती, परंतु त्या सगळ्यांनी आपल्या देशासाठी विचार केला होता. तर आमचा हा प्रयत्न आहे की आपलं जे ब्रेन आहे, स्किल आहे, आपल्या मुलांची जी बुद्धिमत्ता आहे ती आपल्या देशासाठी त्यांनी वापरावी. आज तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे असंख्य विमानतळ, म्हणजे आजच्या क्षणाला म्हणजे संपूर्ण जगामध्ये इतके विमानतळ कुठेही नसेल तेवढे आपल्या भारतात आहेत. आज मोर दॅन 250 एअरपोर्ट्स आर ऍक्टिव्ह इन इंडिया, म्हणजे डोमेस्टिक असतील किंवा इंटरनॅशनल असतील. आता आपल्या महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील आपले कितीतरी एअरपोर्ट आता आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवतो. जसं आता तुम्ही बघितलं असेल की शिर्डीचा एअरपोर्ट आपण आता इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कन्वर्ट केला आहे. नाशिक एअरपोर्ट आता आपण इंटरनॅशनल एअरपोर्टला आपण त्याला कन्वर्ट करतो आहोत. गोव्यामध्ये आपल्याला आता एक एअरपोर्ट होता, आता दुसरा एअरपोर्ट गोव्याला सुरू झालेला आहे, तो पण इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यांनी सुरू केला आहे. मुंबईमध्ये एक एअरपोर्ट होता, आता आपला मुंबईला देखील दुसरा नवी मुंबईमध्ये दुसरा एअरपोर्ट तयार होत आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला नवीन विमानतळ बनतात त्यावेळेला या तरुण पिढीसाठी असंख्य प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतात, असंख्य प्रकारचे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतात. मग त्या ठिकाणी आपल्या यंग जनरेशनने विचार करावा, आपल्या तरुण मुलांनी पिढीने विचार करावा आणि आपलं करिअर घडवावं. म्हणजे ऍट एज 21, 22, 23 ते त्यांच्या करिअरमध्ये सेट झाले असतील. आणि म्हणून आपण हा पूर्ण प्रोजेक्ट शाळांमध्ये राबवला जातो. आता शाळांमध्ये आम्ही अगदी आतापर्यंत माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी 200हून अधिक शाळा कव्हर केल्या आहेत. म्हणजे लॉकडाऊनची 2-2.5 वर्ष वगळली तर साधारण 12-12.5 वर्षामध्ये जवळपास 200हून अधिक शाळा आम्ही कव्हर केल्या आहेत. अगदी नागपूरपर्यंत मी शाळा कव्हर केल्या आहेत. आणि लॉकडाऊन नंतर आम्ही गुजरातमध्ये देखील माझे शो सुरू झालेले आहेत. त्यामुळे शाळांना अप्रोच झाल्यानंतर त्या शाळेचे प्रिन्सिपल किंवा चेअरमन हे जर का खरोखर त्यांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी करण्याची इच्छा असेल तर हा प्रोजेक्ट आमचा इमिजिएट एका व्हिजिटमध्ये माझा अप्रूव्ह होतो. म्हणजे आताच मी खेडला पण जाऊन आलो होतो. 1500 मुलांना तिथे आम्ही कव्हर अप केलं होतं. एक साधारण 30 ते 40 मिनिटाची आमची एक बॅच असते. आणि शाळेचा हॉल जो असतो, कारण आम्हाला ह्याला बंदिस्त हॉल लागतो, कारण हे सगळे लाईट्स आहेत, एलईडीज आहेत, 12 वोल्ट एलईडीज असतात, त्यामुळे याला पॉवर कन्झम्पशन जास्त नसतं.
मग अशा वेळेला आम्हाला पूर्ण बंदिस्त हॉल लागतो, की जेणेकरून त्याचा जो इम्पॅक्ट आहे, गेम ऑफ लाईट ज्याला आपण म्हणू शकतो, तो आपल्याला इथे दिसतो. आणि आम्ही हे मॉडेल तुमच्या शाळेमध्ये घेऊन येतो. तुमच्या मुलांना कुठे जायची गरज नाही. कारण आता जसं तुम्ही मुलांना फील्ड ट्रिप म्हणून तुम्ही त्यांना हॉस्पिटल दाखवताय किंवा पोस्ट ऑफिस दाखवताय किंवा तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन दाखवताय, ह्या ठिकाणी तुम्हाला इतक्या पूर्ण अख्ख्या शाळेला 1ली ते 10वीच्या मुलांना, सगळ्या मुलांना एकाच वेळेला तिकडे घेऊन जाणं शक्य नसतं. मग अशा वेळेला आपण हा प्रोजेक्ट जो आहे, हे मॉडेल जे आहे तुमच्या शाळेमध्ये आणलं जातं. मग एक दिवस, कारण हा सेटअप लावायला आम्हाला 5 ते 6 तास लागतात. माझ्यावर माझी 3 जणांची टीम असते. तो एक दिवस आधी आम्ही तुमचा हॉल आमच्या कस्टडीमध्ये घेतला जातो. त्यात आदल्या दिवशी आम्ही पूर्ण सेटअप लावतो आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेच्या वेळेतच आपण बॅच वाईज त्या मुलांना दाखवलं जातं की 30 ते 40 मिनिटाची एक बॅच असते. लहान मुलांच्या बॅचेसला थोडा वेळ कमी लागतो. मोठ्या मुलांचे जे बॅचेस आहेत त्यांचे प्रश्नोत्तर वगैरे असतात, त्यांचं करिअर काउन्सिलिंग असतं, त्यांना वेळ जास्त लागतो. मग अशा पद्धतीने आपण हे शाळांमध्ये प्रोजेक्ट कन्सिडर केला जातो आणि शाळांमध्ये आम्ही अप्रोच झाल्यानंतर त्याला शाळांकडून आपल्याला त्याचा फीडबॅक मिळतो आणि त्या शाळांमध्ये आपल्याला तिथे जाऊन तिथे आपल्याला प्रोजेक्ट कंडक्ट केला जातो. आणि ह्याचं मानधन जे आहे ते आम्ही इतकं कमी आहे की कोणतीही शाळा, अगदी आपली मराठी मीडियमच्या शाळा देखील, गावखेड्यातल्या शाळा देखील आपल्या त्या मानधन आमचं सहजगत्या ऍक्सेप्ट करू शकतात. कारण हे गावखेड्यामधल्या मुलांना आम्ही दाखवण्याचं कारण असं आहे की त्यांना आपल्याला एक इन्स्पिरेशन द्यायचं आहे. त्यांना एक जिज्ञासा त्यांच्या मनात, त्यांना एक ती त्यांच्या डोक्यामध्ये एक ती किडा सोडायचा आहे की बाबा मला देखील जर का मला विमानाने प्रवास करायचा असेल तर मला अभ्यास करावा लागणार आहे. कारण विमानाचं तिकीट सगळ्यांना माहिती आहे की विमानाचा प्रवास करायचा तर त्यांचं तिकीट आपल्या लक्झरी बसच्या 4 ते 5 पटीने जास्त असतं. मग जर का ते मला अफोर्ड करायचं असेल तर मला त्यासाठी काय करावं लागेल. आता तुम्ही बघितलं असेल मुंबई पुणे आता ट्रेन इतक्या ट्रेन्स आहेत, बसेस आहेत, लक्झरी बस आहेत, प्रायव्हेट बसेस आहेत, कार आहेत, तरी देखील मुंबई पुणे प्लेनने ट्रॅव्हल करणारे आजच्या तारखेला 500हून अधिक लोक आहेत. एव्हरीडे अपडाऊन करणारे लोक आहेत पुण्याला बाय फ्लाईटने. तर कमिंग फ्युचरमध्ये विमान हा प्रवास हा एसेसरी न राहता, लक्झरी न राहता इट्स अ नेसेसरी होणार आहे तो. कारण आता आपल्याला वेळेची किंमत आहे, त्यामुळे वेळ वाचवायचा तर आपल्याला विमानाने प्रवास करायचा आहे. दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे आपल्याला देश जर का आपला श्रीमंत करायचा असेल तर आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट, आयात निर्यात याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि जितकी तुमची आयात वाढेल तितकं देशावरती कर्ज वाढणार आहे आणि जितकं तुमचं निर्यात वाढेल तितकी तुमची देशाला प्रॉफिट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या भारत सरकारने निर्यातीवरती जो भर दिलेला आहे, आपण देखील आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये होणारी उत्पन्न आपण परदेशी पाठवू शकतोय. आपल्या सरकारने इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स हे देखील आता ओपन केलेलं आहे. तुम्ही 48 तासात तुम्हाला तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स मिळते. तुम्ही देखील तुमचा स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करू शकता. अगदी आपल्याकडे तुम्ही जर का बघितलं असेल तर पेंटच्या आता गणपतीच्या मूर्त्या, आता गणपतीला पुढच्या महिन्यात गणपती येत आहेत. गेल्या वर्षी 75,000 मूर्त्या आपण एक्सपोर्ट केलेल्या होत्या आणि ह्या वर्षी त्यांचं एक्सपेक्टेशन जे आहे ते लाखाच्या घरात आहे. सो डे बाय डे तो बिझनेस वाढत चाललेला आहे. तर ह्या पद्धतीने जर का ह्या पुढच्या पिढीने विचार केला आणि जर का फक्त नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या बिझनेसच्या दृष्टीने जर का विचार केला तरी देखील त्यांना अतिशय चांगलं करिअर त्यांच्या समोर ओपन होते. म्हणजे आपल्याकडची सुकी मासळी हे. एकच मिनिट सर. हा सर. एकच प्रश्न आहे मध्ये यांचा, प्रणोती सोनसळ मॅडमचा, होय, की तुम्ही मॉडेल घेऊन फील्डवर जाता का? तुम्ही जर तुमचे फोटोग्राफ थोडे दाखवले तर थोडं बरं राहील, जर स्क्रीन वगैरे येस. मी हे मॉडेल जे आहे ना, हे तुम्ही अगदी मी तुम्हाला सांगितलं ना, मी नागपूरपर्यंत शो केले आहे. हा पूर्ण सेटअप घेऊन आम्ही तुमच्या घरी येतोय. तुमच्या शाळेमध्ये हा सेटअप घेऊन येणार आहोत आम्ही. तुमच्या मुलांना तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाहीये. शाळेच्या वेळेतच आपण त्या तिथे बॅच कंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि हा सेटअप तिथे घेऊन येण्यामागचं कारणच हे आहे की कारण इतक्या मुलांना बाहेर घेऊन जायचं म्हणजे शिक्षकांना देखील ते हे असतं, एक टेन्शन असतं की बाहेर घेऊन जायचं म्हणजे त्यांना एक प्रेशर असतं की बाबा मुलांनी काही गडबड केली, काय झाली, एखाद्या मुलाला काही दुखापत झाली तर ती शिक्षकांच्या माथी येणार आहे. आम्ही तुम्हाला मुलांना कुठेही बाहेर शाळेच्या आवाराच्या बाहेर घेऊन जायला सांगणार नाही आहोत. शाळेच्या वेळेतच शाळेच्या प्रेमायसेस मध्येच तुम्हाला ते असणार आहे. आता ह्याची आता
आपले एक शिक्षक बाळासाहेब साहेब विचारतायत की त्याची फी किती असेल. तर ह्याची फी अतिशय नॉमिनल असते. आम्ही फक्त प्रत्येक विद्यार्थ्यामागे 40 रुपये आम्ही घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमान 1000 ते 1500 मुलं असावीत. कारण आम्ही एवढं सगळं सामान घेऊन यायचं, तर मला माझी मोठी गाडी जीप घेऊन यावी लागते. त्याच्यावर माझी 3 माणसं असतात. मग इतक्या लोकांचं तिथे राहणं खाणं पिणं वगैरे हा सगळा खर्च त्यांचा असतो. एक प्रश्न आहे सर, हा. आपले गांगुर्डे सर आहेत. होय की फी तर सांगितली आपण, अजून आपण जे होय. आमच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी अजून थोडस त्यामध्ये कन्सिडर करू शकता. आणि ग्राउंड किती लागेल असा प्रश्न. याला ग्राउंड वरती होत नाही, कारण ह्या सगळे 12 वोल्ट LED असतात. त्याच्यामुळे ह्याला बंदिस्त हॉल लागतो, कारण त्याचा इम्पॅक्ट येण्यासाठी. त्यामुळे बंदिस्त हॉल साधारण 1000-1200 स्क्वेअर फूट असेल कमीत कमी तर अतिउत्तम. आणि त्याच्यापेक्षा मोठा असेल तर एका वेळेला आपली 200 ते 250 मुलं बसू शकतात. कारण हॉलच्या मधल्या भागामध्ये 350 ते 400 स्क्वेअर फूट मध्ये आपला सेटअप लागतो. आणि त्याच्या चारी बाजूने मुलं बसतात. हे बघा, हे अशा पद्धतीने आपली मुलं बसतात. हा सर, माझा एक असा प्रश्न आहे यामध्ये की अनेक प्राथमिक शाळा आहेत, सपोज प्राथमिक शिक्षक आहेत आपल्याकडे, होय. माध्यमिक आहेत, मग त्यांच्याकडे हा सपोज जर असा एखादा हॉल नसेल तर हा काय हा. पर्यायी व्यवस्था करता येईल आपल्याला. सर, त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था अशी असते ना, की हॉल जर का त्यांच्याकडे एखादा मोठा वर्ग असेल, कारण काही काही ठिकाणी त्यांनी ऍक्टिव्हिटी रूम असतात, किंवा त्यांच्याकडे लायब्ररी असते, किंवा त्यांच्याकडे लॅब असतात. मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी काही काही ठिकाणी त्यांनी वर्ग पार्टिशन टाकून ते वर्ग सेपरेट केले असतात. मग ते पार्टिशन बाजूला काढलं तरी देखील आपल्याला तिथे कार्यक्रम करता येतो. म्हणजे आता कर्जतला वगैरे मी अशा पद्धतीने कार्यक्रम केलेले आहेत. त्या ठिकाणी होतं असं की एका बॅचला मुलं कमी बसतात, म्हणजे एका वेळेला 50 मुलं बसतील, पण आपण तिथे कार्यक्रम करू शकतो. जर का मोठा हॉल असेल तर एका वेळेला आपल्याला 100, 150, 200 मुलं देखील आपल्याला बसवता येतात. आता आता मी तुम्हाला जो फोटो दाखवला तर तुम्ही बघितलं असेल, 3 लेअर मध्ये मुलांना आपण तिथे बसवलेलं आहे. म्हणजे आता तिथे तो हॉल तसा तेवढा मोठा होता. त्याच्यामुळे मुलं जमिनीवरती 2 रांगा जमिनीवरती असतात. त्याच्या मागच्या बाजूला खुर्च्यांची रांग असते. आणि त्याच्या बाजूला जर का स्टेज वगैरे असेल तर त्या 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 ठिकाणी त्या मुलांना तसं तिथे बसवता येतं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण त्यांना बसवता येतं. आता ही 4 लेअर मध्ये ही मुलं बसले तिथे. आता ही अंधेरीची एक शाळा आहे, इंग्लिश मिडियमची. त्यांची 1800 मुलं आता 7 आणि 8 ऑगस्टला मी कव्हर केली होती. त्यांची एका वेळेला 150 ते 250 मुलं बसवत होती. असा C शेप मध्ये मुलांना बसवलं तर 4 लेअर मध्ये. तर अशा पद्धतीने आपण त्या मुलांना तिथे अकोमोडेट करून घेतो. तर आता तुम्हाला सगळ्यांना आमच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला कल्पना आलेली असेल. आणि हा प्रोजेक्ट करणारा मी एकमेव व्यक्तिमत्व आहे पूर्ण महाराष्ट्रात, की इंटरनॅशनल एअरपोर्टचा आम्ही शोज संपूर्ण महाराष्ट्रात करतो. म्हणजे आता कमिंग फ्युचरमध्ये माझं तळेगाव आहे, मावळ आहे, त्यानंतर पुण्याच्या 2 शाळांचं आता माझं बोलणं चालू आहे. आणि मुंबईतल्या जवळपास 3-4 शाळांचं माझं तर सध्या त्यांच्याबरोबर डेट फायनलायझिंग चालू आहे. म्हणजे वर्षाला साधारण 20 ते 25 शाळा. कारण काय होतं की परीक्षा काळामध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये आपल्याला हा कार्यक्रम करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वर्षाला 20 ते 25 शाळा आपल्या कव्हर होतात. आणि आतापर्यंत मोर दॅन 5 लाख पीपल्स आम्ही आतापर्यंत कव्हर केले आहेत. तर आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. ज्यांचा प्रश्न असेल त्यांनी मला सांगा, किंवा हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करतो. आता येस. ललित पाटील सरांचा नंबर, म्हणजे ते नंबर बद्दल, आपल्या कॉन्टॅक्ट नंबर बद्दल विचारत आहेत. तर ओके. तुम्ही शेअर करा, म्हणजे सर मी टाईप करतो, वाटलं तर चॅट मध्ये ओके. आपण देऊयात त्यांना. तर येस. मॅडम असतील आपले, कविता सावंत मॅडम, आपण चॅट मध्ये मॅडम सर्वांना नंबर शेअर करा, म्हणजे सर्वजण सरांना तुम्ही मला पुढील. देखील येस, तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी काही हरकत नाहीये. आणि माझ्या कलिग ज्या आहेत, कविता सावंत मॅडम, तुम्ही त्यांना देखील कॉन्टॅक्ट केला तरी देखील त्या तुम्हाला संपूर्ण गाईडलाईन आणि संपूर्ण कार्यक्रमाचं रूपरेखा तुम्हाला देऊ शकतील. आणि तुमच्यापर्यंत त्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. तर माझा नंबर जो आहे तो मी तुम्हाला आता शेअर करतोय. 98
213-51789 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अजून एकदा सांगा सर. 98 98 213 213 51 51 789. 789. येस. ठीक आहे, मी सर्वांना या ठिकाणी नंबर शेअर केलेला आहे बघा. येस. डॉक्युमेंट शेअर करा म्हणतात कविता मॅडम. येस 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 मी तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करतो सर. मी सर तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करतो. आता हे होत नाही इथे. आणि ज्या कोणाला त्यांच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट कंडक्ट करण्याचा इंटरेस्ट असेल त्याने आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळे डिटेल्स, व्हिडिओज आणि फोटोग्राफ तुम्हाला पाठवून देता येतील. तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा आमच्या नंबरवरती. सो डेफिनेटली तुम्हाला सगळी डिटेल्स तुम्हाला पाठवून देतो की जेणेकरून तुम्हाला 1 to 1 आपल्याला बोलून ते फायनलाइज करता येईल. सर. हॅलो. हा सर, शेअर होत नाही का? नाही, शेअर होत नाहीये. तुम्ही कंटिन्यू करा. ज्या कोणाला तुम्ही मला इन्फॉर्मेशन सेंड करता का? मॅडमला सेंड करा. होय होय, मी तेच करतोय. ते कनेक्ट हे होत नाहीये. मी माझ्याकडून शेअर करतो सर. येस येस येस, मी पाठवतो तुम्हाला सर ते. ठीक आहे, तोपर्यंत मी सर्वांना या येस. ठिकाणी काही जणांना आजच्या 15 ऑगस्टचे भरपूर काही या ठिकाणी आपल्याला व्याप होते. आपण सर्वजण व्यस्त होता, व्यग्र होता. आजच आपण आपण म्हणूया एक माहितीपट मी तुम्हाला तोपर्यंत दाखवतो सर शेअर करेपर्यंत. आणि सावंत मॅडम तुम्ही मला शेअर करा, मग मी इथून स्क्रीन शेअर करून दाखवतो डॉक्युमेंट काय असतील ते. ओके. त्यानंतर मग पुढचं जो आहे आपला फीडबॅक सेशन घेऊया लगेच आपण. बट त्या अगोदर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सपोर्ट सेंटर म्हणजे MITSC कडून एक आपण म्हणूया ऑर्गनाईज केलेली होती कॉम्पिटिशन. महाराष्ट्र शासन आणि MITSC या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक कॉम्पिटिशन, डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती. मी आपल्या सर्वांना याबद्दल सूचित केलं होतं. पण आपला कोर्स 15 तारखेपासून सुरू होणार होता, म्हणून मधल्या दिवसामध्ये मी तो तयार केला. आणि आज जो आहे तो या लाईव्ह उद्घाटनाच्या सोहळ्यालाच मी काय करतो, तुम्हाला तोपर्यंत दाखवतो. आणि त्यानंतर मग आपलं जे मला डॉक्युमेंट प्राप्त होतील ते मी तुमच्या समोर शेअर करतो. मग पुढचं जो आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि सेशन झाल्यानंतर सुद्धा ऍडमिशन म्हणजे ज्यांचे प्रवेश आहेत या कोर्समध्ये, जो आता उद्यापासून आपण घेणार आहोत, त्याने थांबायचं आहे, जेणेकरून आपण बाकीची जी शेअरिंग आहे आपली ते आपण करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची एक PDF पाठवलेली होती. डॉक्युमेंटरी माहितीपट निर्मिती स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची, आणि आपणही कुणीही सहभागी होऊ शकतो या ठिकाणी.
आणि त्याने तसं सांगितलं होतं. म्हणजे जे काही आपले कोऑर्डिनेटर आहेत, समन्वयक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. या ठिकाणी बघा, रोजगार या विषयावर आपण घेतलेलं होतं, स्टार्टअप त्यामध्ये वगैरे टाकलेलं होतं, डॉक्युमेंटरी मेकिंग स्पर्धा. आजच मी त्यांना सबमिट केलेली आहे. आवाज येतोय का? ये वो भारत की कहानी है जिसमें दो तरह के लोग रहते हैं। आवाज येतोय का? एक वो लोग जिनकी ज़रूरतें पूरे हो चुकी है और वो अपने शौक पूरे करने के लिए एक रैट रेस में लगे हुए हैं, और दूसरे वो लोग जिनके शौक तो दूर 3 वक्त के खाने की ज़रूरतें भी पूरी नहीं होती। ये वो भारत की कहानी है जिसमें जिसमें दो तरह के लोग रहते हैं। एक वो लोग जिनकी ज़रूरतें पूरे हो चुकी है और वो अपने शौक पूरे करने के लिए एक रैट रेस में लगे हुए हैं, और दूसरे वो लोग जिनके शौक तो दूर 3 वक्त के खाने की ज़रूरतें भी पूरी नहीं होती। ये वो भारत की कहानी है जिसमें रोजगार की स्थिति चिंताजनक है। बेरोजगारी का दर 2023 में 7% था, खासकर युवाओं के बीच। और बता तेरा इरादा क्या है। बंगार की दुकान है। भंगार की दुकान है। कितने लोग हैं आपके घर में? 6 बच्चे हैं। 6 बच्चे हैं। कितने लड़के हैं, लड़कियां कितने हैं? 3 लड़के हैं, 3 लड़कियां हैं। क्या करते हैं 3 लड़के? लड़के कूड़ा कचरा उठाते हैं, एक दूसरा काम पे जाता है, एक कूड़ा कचरा उठाता है, एक स्कूल पढ़ता है। यही रहते हैं आप? यहीं पर पास में। उच्च शिक्षा के बावजूद लाखों लोग नौकरी के अवसरों की कमी से जूझ रहे हैं। इस समस्या के 2 प्रमुख कारण हैं। एक, शिक्षा का अभाव, क्योंकि केवल 2% युवाओं के पास ही विशेष कौशल प्रशिक्षण है। और नंबर 2, उम्र का अंतर, जिसमें रोजगार की मांग और युवाओं की क्षमताओं में असंगति साफ साफ दिखती है। इन सब का समाधान इस यस 4 फॉर्मूला में निहित है। नंबर 1, स्टार्टअप्स युवाओं को आत्मनिर्भर बनने का मौका दे रहे हैं। मेक इन इंडिया और स्टार्टअप इंडिया जैसे सरकारी योजनाएं 60,000 से अधिक स्टार्टअप्स को बढ़ावा दे रही है। नंबर 2, छोटे व्यवसाय, मतलब स्मॉल स्केल बिजनेस, ग्रामीण और शहरी दोनों क्षेत्रों में रोजगार के नए अवसर पैदा कर सकती है। नंबर 3, कौशल आधारित व्यवसाय, मतलब स्किल बेस्ड बिजनेस, जिसमें प्रधानमंत्री कौशल विकास योजना जैसे कार्यक्रम कौशल प्रशिक्षण प्रदान कर रहे हैं, जिससे युवाओं को बेहतर रोजगार मिल रहा है। और नंबर 4, सामाजिक सेवा, मतलब सोशल सर्विस, जिसमें स्वास्थ्य, शिक्षा और सामाजिक कल्याण के क्षेत्रों में भी रोजगार के अवसर है। स्वच्छ भारत मिशन ने कई रोजगार सृजित किए हैं। इस सब का निष्कर्ष यही है कि रोजगार की समस्या को हल करने के लिए स्टार्टअप्स, छोटे व्यवसाय, कौशल आधारित रोजगार और सामाजिक सेवाओं का संगठित प्रयास आवश्यक है। आत्मनिर्भरता और नवाचार के माध्यम से हम एक सशक्त भारत की दिशा में बढ़ सकते हैं। रोजगार के इस मुद्दे का समाधान सामूहिक प्रयास से ही संभव है। चलिए हम सब मिलकर इसे हल करें और एक समृद्ध भारत की दिशा में कदम बढ़ाए। धन्यवाद। धन्यवाद. अगदी 2च दिवसामध्ये, 1 दिवसात शूटिंग आणि 1 दिवसात एडिटिंग करून हे डॉक्युमेंटरी बनवलेली होती. बऱ्याच जणांनी ती पसंत केलेली आहे. पाहूया आता या ठिकाणी 5 सप्टेंबरला याचा निकाल आहे आणि आपल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीच्या निकालाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. कदाचित याच महिन्यात त्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. तरी या ठिकाणी लेट मी जस्ट चेक. ओके. आत्ताच मॅडमनं जे या ठिकाणी शेअर केलेलं डॉक्युमेंट आहे
ते या ठिकाणी आपण पाहूया. त्याबद्दल तुम्हाला सर्व फॉर्मॅट वगैरे सुद्धा दिलेलं आहे. मी काय करतो या ठिकाणी, आपल्याला बरेच जण ई साहित्य सेवेमध्ये असतील, जे नसतील त्यांनी मला या ठिकाणी सांगावं. ई साहित्य सेवा ग्रुपमध्ये मी सध्या हे डॉक्युमेंट शेअर करतो, त्यामध्ये तुम्ही ओपन करून पाहू शकता. सायमल्टेनियसली आपण पाहूया हे. ओके, ओके. सर्वांपर्यंत पोहोचलंय का? किंवा जे नवीन कोर्स चा आपला जो ग्रुप आहे, पॉवर कॅन ग्रुप, त्या ग्रुपमध्ये मी शेअर करतोय हे. हे सर्वांनी ओपन केलंय का आता? या ठिकाणी पहिल्या पेजमध्ये या ठिकाणी आपल्याला एज्युकेशनल ट्रिप ऍट इंटरनॅशनल एअरपोर्ट, म्हणजे आपल्याला सायम्युलेशन त्याचं आपल्या शाळेमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टची उभारणी, थोडक्यात एज्युकेशनल ट्रिपच असणार आहे ही. या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला. अँड हिअर यू कॅन सी, आपल्याला या ठिकाणी ते सर्व असं लाइटिंग्स अँड ऑल दिस मॉडेल सेटअप ते करून आपल्याला विद्यार्थ्यांना ते माहिती करून देतील. एका वेळेस सरांच्या म्हणण्यानुसार 200 ते 250 मुलं याचा लाभ घेऊ शकतील. 12 वर्किंग स्टेशन, जे आतमध्ये बाकीचं जे काही 45 मिनिटांचा फक्त हा सेशन असेल. 3 वर्ष ते 17 वर्षाच्या मुलांपर्यंत ही माहिती आपण पोहोचवू शकतो. 9वीच्या विद्यार्थ्यांना ते स्पेशल गायडन्स करतात आणि भविष्याबद्दल जे काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत तेही सांगतात. सरांनी तसं तर नॉमिनल चार्जेस ठेवलेले आहेत खूप, प्रति म्हणजे विद्यार्थी सुद्धा भरू शकतात शाळेकडून, किंवा मग विद्यार्थी स्वतः हे अफोर्ड करतील अशा पद्धतीची ही अमाऊंट आहे. आणि खास करून मी सरांना आणि मॅडमला दोघांना विनंती करेन की अजून यामध्ये चार्जेस मध्ये ते थोडस कन्सोलेशन किंवा आपण म्हणूया थोडेसे रिलॅक्सेशन देतील. मुंबईच्या आतमधले सुद्धा खूप सारे शिक्षक आहेत या ठिकाणी. कमीत कमी 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी कमीत कमी म्हणजे बाहेर ते त्यांना डिस्प्ले करतात. ऑल त्यांचे रिक्वायरमेंट्स या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, सिटिंग अरेंजमेंट, साऊंड अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला फक्त त्यांना करून द्यायची आहे. बाकीचे सगळं मॉडेल प्रिपरेशन ते करतील. आणि त्यांना प्रोग्रामची डेट रायटिंग फॉर्म, रिटर्न फॉर्म मध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण देऊ शकतो. सांगावेच आवडेल मला की आतापर्यंत आज तागायत 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शाळांनी आपण म्हणूया वेगवेगळ्या त्यांच्या या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. डॉक्युमेंट्स त्यांना काय लागणार आहेत, फोटोग्राफ्स ऑफ एअरपोर्ट मॉडेल किंवा लिस्ट ऑफ स्कूल्स वगैरे त्यांनी आता अटॅच केलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी लिस्ट ऑफ स्कूल्स त्यांनी आतापर्यंत कोणकोणत्या कंडक्ट केलेले आहेत. मुंबई आणि अराउंड सबअर्बन एरियामध्ये जे आहे भरपूर, मुंबई ठाणे या ठिकाणी दिसत आहे. नाशिक, पनवेल, अलिबाग, ओके, चिपळूण, कर्जत, चारकोप, भिवंडी, कल्याण, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, शेळू, कल्याण, जुहू, बोरिवली, घाटकोपर, जेजुरी, जवळजवळ अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला या ठिकाणी, असं म्हणून या ठिकाणी या ठिकाणी परमिशन साठीचे जे काही फॉर्मॅट आहे तो सुद्धा तयार आहे. आपल्याला काय करायचं नाहीये, फक्त आपल्याला हे जस्ट रिटर्न प्रिंटेड फॉर्मॅट आहे सगळा. हे त्यांचे काही न्यूज पेपर मधील कात्रण आहेत या ठिकाणी आपण पाहू शकाल. अगदी खूप आपण म्हणूया जुन्या काळापासून म्हणजे तरुण वयातूनच सरांनी सुरू केलेलं होतं. स्टुडंट एन्जॉय द इंटरॅक्टिव्ह सेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वप्नपूर्तीची आठवण करून देणारं हे प्रदर्शन, अनेक असे
आपल्याला कॉलम्स न्यूजपेपर मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरोखरच खूप एक अनुभवी व्यक्ती म्हणून आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, याचा मला खरोखरच एक अभिमानाची गौरवाची तर गोष्ट आहेच. परंतु मी सर्वांना या ठिकाणी असं सूचित करेन की आपण सर्वांनी जी आहे आपल्या म्हणजे या योजनेचा जो आहे किंवा सरांचा जो काही एकमेव फक्त व्यक्तिमत्व सरांच्या म्हणण्यानुसार आपल्याला हे माझ्याही ऐक्यवाद नाही, याचा अनुभव नक्कीच आपण आपल्या शाळांना द्यावा असं मी विनंतीपूर्वक सर्वांना सूचित करतो. आणि ज्यांना कोणाला आजच्या या सेशन बद्दल फीडबॅक सांगायचे त्यांनी हँड रेज करावा. अगदी 5 मिनिटामध्ये आपण एक फीडबॅक सेशन कंप्लीट करूया आणि त्यानंतर आपले जे दुसरे गेस्ट आहेत त्यांनाही आपण ऐकणार आहोत. मॅडमला खास करून मी विनंती करेन की आपण न्यूमरोलॉजी या विषयावरती सुद्धा प्रकाश टाकावा. खरोखरच आपसूक किंवा मी 11th आवरला तुम्हाला सांगतोय, परंतु खरोखरच यामध्येही बऱ्याच जणांना इंटरेस्ट आहे वैदिक शास्त्र. परंतु सरांचं सेशन सध्याचा हा आपल्याला कसा वाटला याबद्दल 1-2 शब्द बोलायचे आहेत. ओके, तर हँड रेस करून आपण सांगू शकता किंवा प्रश्न असेल कोणाला तर ते विचारू शकता किंवा तुम्हाला बोलवायचं आहे सरांना आपल्या शाळेसाठी तर तसंही या ठिकाणी सांगू शकता. तर माईक चालू करण्याची मी परमिशन लगेच देईन तुम्हाला. हँड रेस करा, फक्त हँड रेस द्या किंवा थंब द्या, काहीतरी इशारा करा, तर या ठिकाणी मी तुमचा माईक चालू करेन. चला, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 प्रशिक्षणार्थी 2 सर आणि मॅडम आपल्या कोर्स मधील असतील किंवा आपल्या IN4 EPRD शी कनेक्टेड असतील, त्याने हँड रेस करून आपलं मत या ठिकाणी व्यक्त करा. प्रिपरेशन करण्याची काही गरज नाही, आपण शिक्षक आहोत, ऑन दी स्पॉट सुरू व्हायचं. आपल्याला आउट ऑफ क्युरिओसिटी किंवा अचानक एक जे सुचेल, जे वाटेल मनाला तर सर्वांना चांगल्याला वाटलं असेलच, ते फक्त आपल्याला जिभेवर आणायचं आहे. या ठिकाणी प्रणवती सोनसळ मॅडम हे बोलणार आहेत असं मला वाटतंय आणि राजश्री भोसले मॅडम. ठीक आहे, मॅडमचा कोटा या ठिकाणी संपला, आपण म्हणूया या ठिकाणी आता 2 जेंट्स शिक्षक आपल्याला पाहिजेत. राजश्री भोसले मॅडम आणि प्रणवती सोनसळ मॅडम, लेडीज फर्स्ट म्हणून आपण सुरुवात करूया त्यांची. या ठिकाणी प्रणवती सोनसळ मॅडम यांनी अगोदर सांगितलं होतं आणि त्यानंतर राजश्री भोसले मॅडम. प्रणवती सोनसळ मॅडम, आपण आपल्याला माईक चालू करण्याची परमिशन देतो मी. आपण अनम्यूट करा, मेसेज आला असेल बघा आपल्याला. नमस्कार मॅडम बोलू शकता तुम्ही, आता सुरू करा. हॅलो. हा, आवाज येतोय मॅडम, नमस्कार. येस, नमस्कार. आजच्या या विशेष उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या IN4 EPRD या संस्थेच्या 4 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि याच्यात नवीन पार्टिसिपेंट असले तरी मला खूप छान वाटतं आहे. आणि विशेष म्हणजे आज सरांनी जी सफर घडवली आहे त्यासाठी पण मी सरांचे खूप आभार मानते की सरांनी संजय गावडे सरांच्या माध्यमातून एक नवीन प्रकारचं, ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते किंवा आपण तरी थोडंफार युट्यूबवर वगैरे सर्च करतो किंवा थोडंफार बघितलेलं असतं, पण आजची जी पिढी आहे जिला मोबाईल पासून दूर ठेवायचं असेल तर काय करावं, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण चर्चा करतो. त्याच्याकरता हा विषय खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांना सायन्स आणि आजचं जीवन ह्या दोन्हींची सांगड सुद्धा घालता येणार आहे. कारण की जे शिकतो आपण ते प्रत्यक्षात आज आपल्याला जीवन चरितार्थ चालवण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही आहे. सगळंच नॉलेज आपल्याला तसं उपयुक्त नसते किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. परंतु मी या ठिकाणी हे नमूद करू इच्छिते की हा जो विषय या ठिकाणी दिलेला आहे, एव्हिएशन इंडस्ट्रीज, हा प्रत्येकाच्या मनाला भावणारा आहे. आणि मी तर या ठिकाणी उत्सुक आहे जर आपल्याला इथे डेमोच्या माध्यमातून जर सफर मिळाली तर ती सुद्धा एक अतिशय सुंदर पर्वणी होईल. आणि मी माझं थोडंसं बुकिंग पण करू इच्छिते की मी जरूर प्रयत्न करेन आणि आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये सरांना आमंत्रित करण्याचं सुद्धा नियोजन करता येईल. आणि खूप छान होईल की इकडच्या भागामधल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना पुणे, मुंबई, नागपूर हा भाग जवळचा आहे, परंतु विदर्भातला हा जो शेवटचा थोडासा भाग आहे
तिकडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं खूप छान पद्धतीने नॉलेज मिळेल. मी माझा एक वैयक्तिक अनुभव शेअर करते. मागच्या वर्षी आम्ही छोटीशी मुलांची तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह बनवण्याची हे घेतली होती सर, छोटे छोटे उपग्रह बनवण्याचे. तर 2 मुलांनी वर्किंग मॉडेल आणि ते मॉडेल्स बनवण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला. म्हणजे आपण त्यांना जर दिलं तर ते खूप जास्त आपल्या विचारापेक्षाही पुढे जाऊ शकतात. निश्चितच या ठिकाणी सार्थ अभिमान आहे मला या तुमच्या संस्थेमध्ये सामील झाण्याचा. आणि आजच्या ह्या प्रसंगी सरांनी अतिशय चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, जी काळाची अत्यंत गरज आहे, जे नॉलेज आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा मी मोबिल सरांचे हार्दिक आभार मानते आणि अतिशय सुंदर विषय दिल्याबद्दल गावडे सरांना सुद्धा शुभेच्छा देते आणि त्यांना ऍडव्हान्स मध्येच इन्व्हिटेशन देऊन ठेवते. आणि थँक्यू सो मच मला इथे या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. पुनश्च एकदा आयन फॉर पीआरडी या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद मॅडम. खूपच छान अशा शब्दामध्ये तुम्ही सर्व पूर्ण सेशनचा एक सारांश सांगितला. आयन फॉर पीआरडीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. सरांचं ऍडव्हान्स मध्ये तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. खरोखरच तुमचे जे काही फोटोग्राफ्स व्हिडिओ असतील त्याला कशा पद्धतीनं सादर करायचं ते आपण आपल्या कोर्समध्ये शिकूया. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही सरांचंही या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. खूप छान अशा शब्दामध्ये आपण फीडबॅक मांडलेला आहे. आता यानंतर आपले दुसरे प्रशिक्षणार्थी आहेत राजश्री भोसले मॅडम. त्यांनी फीडबॅक सांगण्या अगोदर मी सरांना सांगू इच्छेन की हे एक्सपेक्ट केलं होतं की पुण्यातले एका मोठ्या शाळेतील एक खूपच ऍक्टिव्ह पर्सन किंवा आपण म्हणूया एक क्रियाशील असे शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून राजश्री भोसले मॅडम यांचा मान मारातब आहे. आमच्या सर्वांच्या ग्रुपमध्ये ऑफलाईन ऍक्टिव्हिटी असेल, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी असेल, ऑफलाईन क्रिएटिव्हिटी असेल, ऑनलाईन क्रिएटिव्हिटी असेल, यामध्ये खरोखरच त्यांचा हात या ठिकाणी म्हणजे अजोड अतुल अशा पद्धतीची त्यांची कामगिरी असते. तर ते आजच्या कार्यक्रमाच्या बद्दल फीडबॅक आणि ते नक्कीच तुम्हालाही पुण्यासारख्या ठिकाणी इन्व्हिटेशन त्यांच्या शाळेमध्ये आपल्याला मिळेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. राजश्री भोसले मॅडम आपण आपल्याला अनम्यूट करू शकता. आणि येस येस, थँक्यू सर. ओके. सर्वात प्रथम आयन फॉर पीआरडी संस्थेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सरांचे मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते की आपला हा प्रवास इथपर्यंत कसा आला. हे जेव्हा आपण गतकाळामध्ये जातो विचारांच्या त्यावेळेला फार थक्क करणारा असा प्रवास आहे. आणि आज सरांनी फारच वेगळे म्हणजे गेस्ट लेक्चरर बोलवले की साधारण आपल्याला आतापर्यंत असा अंदाज असतो की ई कंटेंटशी संबंधित गेस्ट लेक्चरर असतात. पण हे खूपच हटके म्हणजे थक्क करणारच आहे हे सरांचं मॉडेल. खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याच्यामध्ये. त्यासाठी सर्वात प्रथम मोबिन सरांचे धन्यवाद. आणि त्यानंतर संजय गावडे सर यांचा हे प्रवास यांनी जे आम्हाला थोडक्यात परिचय करून दिला खूपच सुंदर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण रेफरन्स म्हणून युट्यूबचे व्हिडिओज दाखवतो किंवा आता जस्ट आम्ही जसं 8वीच्या वर्गामध्ये काही म्हणजे विमानाचा प्रवास मग त्या संबंधीचं त्यांना पासपोर्ट कसा असतो हे दाखवायचंय, व्हिसा मिळवतात म्हणजे ती प्रोसिजर कशी असते हे त्यांना त्यांना ती कल्पना त्यांच्या समोर मांडण्याचा किती प्रयत्न धडपड करत असतो. पण हे तुम्ही एवढं प्रयत्नपूर्वक एवढं सुंदर तयार केलेलं आहे म्हणजे खूपच थक्क करणार आहे. आणि याच्यातूनच म्हणजे विद्यार्थी सुद्धा कल्पना करू शकतात की हे असे मॉडेल्स बनवता येऊ शकतात. हे विद्यार्थ्यांची आयडिया आणखीन यामध्ये चालू शकते. म्हणजे खूपच सुंदर आहे. म्हणजे मला तर खूपच हे आवडलं की आमच्या आता मी पुणे कॉर्पोरेशनच्या शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून काम करते. तर लहान आणि मोठ्या मुलांना सुद्धा हे फारच इनोव्हेटिव्ह आहे. आणि मी तर नक्कीच प्रयत्न करेल. आता आमचे विद्यार्थी पालक हे फार म्हणजे स्लम एरियातले असतात त्यामुळे आम्हाला कोणतरी डोनर वगैरे शोधावा लागतो
की त्यांना काही आर्थिक पाठबळ मिळेल अशा पद्धतीत, आणि आम्ही जास्तीत जास्त त्यांना या गोष्टीचा लाभ कसा मिळेल यासाठी आम्ही शिक्षकही धडपडत असतो. तरी मला पुन्हा एकदा कौतुक करावंसं वाटतं सरांचं. गावडे सरांची आयडिया खूपच सुंदर आहे, आणि याचा मी नक्कीच प्रयत्न करेल की माझ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. आणि मी आपल्या मुबीन सरांचा सुद्धा आतापर्यंतची धडपड, प्रवास हा थक्क करणारा आहे आणि नेहमीच आम्हाला प्रेरणादायी आहे. नाविन्याची ओढ आमची सतत कायम ठेवणारा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा मुबीन सरांचे आणि संजय गावडे सरांचे खूप खूप धन्यवाद मानते, आणि मला इथे थँक्यू. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आपण खूपच नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अलंकृत भाषेमध्ये संस्थेबद्दल, माझ्याबद्दल, कोर्सेस बद्दल, सरांच्या आजच्या या उपक्रमाबद्दल, सरांच्या ओव्हरऑल अनुभवाबद्दल अगदी सुंदर, चांगल्या सुरेख अशा शब्दामध्ये तुम्ही त्यांना सर्व हे मुद्दे अधोरेखित केलेत. ऍज युजल एक्सपेक्टेड, म्हणजे निम्म्या एक्सपेक्टेशन्स तर पूर्ण झालेले आहेत, कारण दोन या ठिकाणी प्रणोती सोनसळ मॅडम आणि राजश्री भोसले मॅडम हे नेहमी पुढाकार घेतातच. परंतु ऍज युजल आपण म्हणूया, कोणी या ठिकाणी मला असं वाटतं जेंट शिक्षकाकडून हात वर आलेले नाहीत, का नाराज आहेत का काय कळत नाही. आणि या ठिकाणी सतीश काळे सर ऍज युजल या ठिकाणी एक्सपेक्टेड होतं की ते हातवर करतील. बाकी सर्वांनाच मला असं वाटतं की आपण दोघांना संधी दिली असते त्यातून, पहिले ज्यांनी हातवर केले त्यांना. परंतु या ठिकाणी बरंच मी असं म्हणणार नाही की औदासीन्य आहे किंवा नाराजी आहे, परंतु काही आपल्या आजच्या गडबडीमुळं कोणाला बोलता येत नसेल तर तशी काही हरकत नाही. परंतु अजून एक आपल्याला प्रशिक्षणार्थी कंपल्सरी या ठिकाणी फीडबॅक व्यक्त करायचा आहे त्यांनी. सतीश काळे सर, आपल्याला मी या ठिकाणी अनम्यूट करत आहे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा पहिल्यांदी. धन्यवाद. आणि IN4 EPRDच्या जो काही 4था वर्धापन दिन आपण आज साजरा करतोय, तसं पाहिलं तर गेल्या एक वर्ष किंवा 8 महिन्यापासून मी या संस्थेचा एक सभासद म्हणूया, म्हणून मी आहे. सगळं त्या 8 महिन्यापासून जे सगळे ट्रेनिंग मी करतोय. परंतु मुबीन सरांनी हा जो काही 4 वर्ष हा जो काही रथ स- ओढलेला आहे, त्याच्याबद्दल सरांचे खरंच करावे तेवढे कौतुक थोडे आहेत. आणि आज या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सरांनी एक जी काही आपल्या या कोर्सची सुरुवात करण्यासाठी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ही एक एक अपूर्व अशी मेजवानी जी काही सगळ्यांना दिली, त्याबद्दल खरंच सरांचं मी मनापासून आभार मानतो. कारण संजय गावडे सरांसारखा माणूस आमच्या समोर तुम्ही आणला सर. आणि खरंच म्हणजे एअरपोर्ट वर आपण जातो, प्रवास करतो, परंतु नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे हे अजूनही आपल्या कुणाला माहीत नाहीये. परंतु सरांनी जे काही थोडक्यात आत्ता आम्हाला जे काही सांगितलं, त्याच्यातून म्हणजे जी उत्कंठा एवढी वाढलेली आहे की अशा प्रकारचे जे काही उपक्रम आहेत ते निश्चितच आपल्या शाळेमध्ये राबवले गेले पाहिजेत. सर, आता मी नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात अतिशय ट्रायबल एरिया आहे, रिमोट एरिया आहे. आणि आदिवासी अ, जे काही ST कॅटेगरीचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो. शाळांच्या पटसंख्या ही तशी जेमतेम असते, म्हणजे 250-300 पर्यंत, 400 पर्यंत शाळांची पटसंख्या आहे. आणि सरांनी जे काही टार्गेट दिलेलं आहे की किमान बाहेरच्या याच्यात 1500 विद्यार्थ्यांची गरज असते आणि 40 रुपयाप्रमाणे ते आहे. आता 40 रुपये या विद्यार्थ्यांना देणं तसं लगेचच शक्य होत नाही. त्याच्यासाठी मॅडम म्हटल्या त्याच्याप्रमाणे स्पॉन्सर आम्हाला शोधावे लागतीलच, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु माझी एक अशी विनंती असेल की समजा आमच्याच एरियामधल्या समजा एक 4-5 शाळा जर एकत्र आम्ही आलो
आणि त्या 4-5 शाळांचं मिळून जर असं एक्झिबिशन सरांचं घ्यायचं असेल तर तशी परवानगी आम्हाला मिळेल का? हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे मुबीन सरांशी बोलून घेतीलच. आणि अ, त्यामुळं आणि निश्चितच विद्यार्थ्यांना याच्यातून खूप सारं असं ज्ञान मिळणार आहे. आणि रिमोट एरिया किंवा आदिवासी एरियातल्या मुलांना विमान फक्त आकाशात उडताना त्यांनी पाहिलेलं आहे. एअरपोर्ट काय किंवा विमान प्रत्यक्ष त्यांनी अजून पाहिलेलंच नाहीये. पण ही जी काही एक चांगली संधी जी काही उपलब्ध होईल ती निश्चितच आम्ही साध्य करण्याचा मानस आहे आणि त्याचा प्रयत्न करू. सर, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल IN4 EPRD संस्थेचं आणि आपल्या सर्व जे काही आपले सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना या 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप 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 इत्थंभूत सविस्तर आणि तपशीलवार माहिती कशी द्यावी खरंच सतीश काळे सरांकडून शिकावं. कारण एक शिक्षक, एक हाडाचा शिक्षक असलेलं संभाषण आपण करता सर. आणि सर्वजण आपण शिक्षकच आहोत. त्यामुळे मी मुद्दाम फीडबॅक मांडायला लावलेत. कारण सर असतील, मॅडम असतील, या ठिकाणी कविता मॅडम असतील, गावडे सर असतील, त्यांना थोडस तसं मॅडमला थोडीफार आपल्याबद्दल माहिती आहे, परंतु नवीन प्लॅटफॉर्म बद्दल खरोखरच जास्त त्यांना माहिती नव्हती. परंतु या ठिकाणी एवढे चांगले शिक्षक या ठिकाणी IN4 EPRD कनेक्टेड आहेत. असं हे तुमच्याच कौतुकाच्या स्वरूपात मी सर्वांना सांगू इच्छेने या ठिकाणी. आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की सरांनी माझे आभार मानले की माननीय श्रीयुत संजय गावडे सर यांची मी तुमच्याशी भेट घालून दिली. परंतु खरोखरच इनडायरेक्टली थोडस आश्चर्य वाटेल काही जणांना, परंतु अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली आणि अननोईंगली आपले जे बडे सर होते शाबाज गुरुजीचे, त्यांनाही याचं क्रेडिट थोडंफार जातं. कारण त्यांनी माझी ओळख तुमच्याशी करून दिलेली आहे आणि त्यामुळेच मी तुमच्या समोर येऊ शकलो. आणि तुमचंच खरोखर यात मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं मी सरांपर्यंत सर्व वेगवेगळ्या जे काही कनेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला इथं जोडून देतो. तर ओव्हरऑल एक चांगला या ठिकाणी आपण विचार या ठिकाणी करूयात. IN4 EPRD वर्धापन दिन तर आहेच, परंतु स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही सर आपण दिल्यात. आणि सरांच्या या उपक्रमाबद्दल खरोखरच एकदम सूक्ष्म पद्धतीनं मायक्रो ऑब्झर्वेशन जे असतं का नाही, तुमचं पाठामध्ये जसं असं तसंच गेस्ट लेक्चर मध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस एक परिपूर्ण प्रशिक्षणार्थी म्हणू किंवा शिक्षक म्हणूया आपण, या पद्धतीनं सरांचं एक स्वरूप असतं. चांगला फीडबॅक या ठिकाणी मिळालेला आहे सरांना, असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि सरा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आभार प्रदर्शनाकडे आपण वळतोय, पण त्या अगोदर एक अनिवार्यपणे आपण एक सूचना केलेली होती आपल्याला की 2 लेडीज टीचर 2 जेंट्स टीचर आपल्याला या ठिकाणी फीडबॅक साठी लागतील. कारण यानंतर मॅडम सुद्धा आपल्याशी संवाद करणार आहेत आणि त्यांचा IT फील्डशी, आताच राजश्री भोसले मॅडम यांनी सांगितलं की नॉन IT चे जरी आपण या ठिकाणी गेस्ट असतील तरी त्यांना आमंत्रित किंवा त्यांची जी काही खरोखरच ओळख आहे आपल्याला करून दिली, खरोखरच त्यांची मॅडमचे आभार या ठिकाणी सर्वांनी व्यक्त करावेत. कारण त्यांनी मला माहितच नव्हतं, मॅडमशीच संपर्क होता, मॅडमचाही नंबर माझ्याकडे होता, त्यांचा माझ्याकडं किंवा आपण म्हणूया माझा त्यांच्याकडे होता. त्यामुळेच हे सगळं काही होऊ शकलं. तरी एक जो काही आहे फीडबॅक तो आपण सर्वात शेवटी घेऊया. कृपा करून सर्वांनी एक कोणीतरी जे आहे या ठिकाणी अंगद मेश्राम सर आहेत, बाळासाहेब गंगुर्डे सर आहेत, बाळकृष्ण पोटेकर, रती महारथी व्यक्तिमत्व इथं सर्वजण बसलेले आहेत. आणि त्यातून एकही नाव येऊ नये. कैलास काकडे सर आहेत, दादासाहेब भोसले सर आहेत. ओके, कोणीतरी एकानं फीडबॅक व्यक्त करायचा. आता मी जास्त वेळ न दवडता या ठिकाणी विनंती करतो आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या माननीय सौ कविता सावंत मॅडम यांना की आपण आपला व्हिडिओ चालू करावा आणि
अनम्यूट साठी परमिशन आलेली असेल आणि माईक सुद्धा. येस सर. ओके, आवाज येतोय का? सर्वांना या ठिकाणी आवाज येतोय मॅडमचा आणि व्हिडिओ दिसतोय का? आवाज येतोय माझा ऑडिबल? चॅटमध्ये सांगा आवाज येत असेल तर. येस, येत आहे. ओके. सर्वप्रथम इथे IN4EPRD या संस्थेचे खरंच मला आभार मानावेसे वाटते. कारण जरी मी 2020 साली सरांना भेटले असले तरी त्यांच्या ग्रुपमध्ये असणारे शिक्षक मला माहिती आहेत, त्यांचे मेसेजेस मी वाचते. शाब्बास गुरुजीच्या पोर्टलवर सुद्धा मी होते. तर तुम्ही विचार करत असाल की मॅडम तुम्ही ऑरेकल सर्टिफाईड असून, एक्सपर्ट असून, विप्रो बरोबर काम केलेले असून सुद्धा या संस्थेमध्ये तुम्ही कसे काय एनरोल झाला. तर बघा, एक आवड असते नवीन काही शिकण्याची. कारण आपला एक्सपर्टाईज हे आपल्या क्षेत्रामध्ये असं सर्व क्षेत्रामध्ये एक्सपर्ट कोणी होऊ शकत नाही, कारण हे ओशियन आहे, समुद्र आहे हा IT सुद्धा. तर 2020 मध्ये जेव्हा मला काहीतरी असं सर्च करायचं होतं, कारण मी टीचर्सच्या पोर्टलवर रजिस्टर्ड असल्यामुळे मी शाब्बास गुरुजीच्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट झाले आणि तिथून ही पूर्ण जर्नी चालू झाली. ठीक आहे. आजचा आपला जो संपर्कात येण्याचा जो मेन मुद्दा आहे, जो सरांनी स्टार्टिंग पासून सांगितलेला आहे, की संजय गावडे सर सारखे बोलू शकतो की हाडाचे म्हणजे ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे विद्यार्थ्यांसाठी, त्यांची संकल्पना मला खरंच मनापासून फार आवडली. आणि माझी स्वतःची इच्छेने माझ्या कामातून वेळ काढून मला असं वाटलं की सरांना हे आपल्या महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. कारण माझी सध्याची परिस्थिती आणि वेळेचा असलेला तुटवडा याच्यात मी जेवढं काही करू शकले की डिजिटल प्लॅटफॉर्मवर, किंवा माझी स्वतःची काही सेल्फ विजिटिंग सुद्धा होते, किंवा शाब्बास गुरुजीच्या प्लॅटफॉर्मवर म्हणा, किंवा आपल्या सरांच्या प्लॅटफॉर्मवर म्हणा, मी प्रयत्न करते की हे कॉन्टॅक्ट वाढावेत, जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत सरांचं काम जावं. कारण शिक्षक इझिली अंडरस्टँड करू शकतात याच्या मागचा मोटो की हे ज्ञान किती महत्वाचं आहे मुलांसाठी. आणि हा एक माझा बोलू शकते की प्रवास आहे. आणि म्हणूनच मी मुबीन सरांना आजच्या त्यांच्या 4थ्या वर्धापना दिनानिमित्त त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचा प्रवास हा असाच अथक चालू राहावा याच्यासाठी खूप शुभेच्छा देते. आणि इथे असलेल्या शिक्षकांना खास मी आवाहन करू इच्छिते की सरांनी आज गावडे सरांनी जे काही इन्फॉर्मेशन दिले, त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांचं डॉक्युमेंट शेअर केलेलं आहे, ते तुम्ही तुमच्यासारख्याच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कृपा करून त्यांना फॉरवर्ड करा. कारण माहित नाही आपल्याला की कुठल्या शाळेतून आपल्यासाठी कुठला विद्यार्थी हा देशासाठी इतकं चांगलं काम करून जाईल की त्याने एक फक्त मार्गदर्शन त्याला इथून मिळालं आणि तो त्याच्या आयुष्यात काहीतरी घडला. म्हणजे आपला एक पाठवलेला मेसेज कोणाचं तरी आयुष्य बनवू शकतं, याच्यावर आपण विश्वास खरंच करायला हवा. आणि अशा गोष्टी होतात सुद्धा. तर हे एक माझी फक्त नम्र विनंती असेल इथे असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला की त्यांनी जास्तीत जास्त होईल तेवढं सरांचं हे प्रोजेक्ट शेअर करावं. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली की सरांचं मी खरंच खूप अभिनंदन करते की त्यांनी 4 वर्ष अथक परिश्रम करतायत आणि इतक्या लार्जर स्केलवरती ते शिक्षकांसाठी काम करतात. म्हणजे माझ्यासाठी खरंच हा अनुभव त्यांच्याशी एक गेल्या 15 दिवसामध्ये मी संपर्कात आल्यावर मला जाणवलं, कारण मी इतकं टचमध्ये नव्हते. आणि म्हणूनच मला स्वतःला देखील फार आनंद झाला हे ऐकून. आणि म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला तुमच्या पोर्टलवर बोलायला द्या म्हणून. तर यातला हा भाग. अच्छा, आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणून की माझा ITचा प्रवास आणि शिक्षक होण्याचा प्रवास हा फार माझ्या आवडीचा आहे. नॉलेज शेअरिंग ही फार मला आवडणारी गोष्ट आहे. आणि त्यातून तिसरी गोष्ट जी तुम्हाला सांगायची या निमित्ताने या प्लॅटफॉर्मवरतीही की माझ्या वडील, माझे आजोबा यांच्या पूर्वजांपासूनच आमच्याकडं वैदिक फार नॉलेज आहे. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू म्हणा किंवा अंकशास्त्र म्हणा. आणि त्यांच्याकडनंच मला गेले 20-25 वर्ष हे ज्ञान अवगत आहे. पण याला प्रोफेशनल लाईफ मी कधी केलं नाही. पण गेले 7 वर्ष जेव्हा मी ऍज अ टीचर किंवा आपण बोलू शकतो प्रोफेसर म्हणून वावरण्यासाठी चालू झाले, तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की खूप लोक हे शिकण्यासाठी आतुर असतात, त्यांची इच्छा असते. आपण त्यांना प्रॉपर गायडन्स किंवा शिक्षक असे अवेलेबल होत नाहीत, फॅकल्टीज. तर तेव्हा माझा हा प्रवास जर्नी चालू झाली. आणि आता मी पहिले 4 वर्ष मी ऑफलाईन घेण्याचे प्रयत्न केले, पण कोविडमुळे थोडंसं बॅकफुटला यावं लागलं. पण त्याच्या हा प्रवास आजही चालू आहे, अथक चालू आहे. तर या प्लॅटफॉर्मवरती मला ही पण एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांनाही कोणाला इंटरेस्ट असेल की बाबा मला ऍस्ट्रॉलॉजी शिकायची आहे, किंवा मला वास्तू शिकायचं आहे, किंवा मला अंकशास्त्र शिकायचं आहे, ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. सरांकडे माझा नंबर आहे. त्या व्यतिरिक्त मी इथे माझा नंबर देण्याचा प्रयत्न करते. 1 मिनिट.
हा माझा पर्सनल नंबर आहे. इथे तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचं नाव आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जर दिली तर माझ्याकडनं जे ज्ञान तुम्हाला मिळू शकतं त्याचं मी सर्व डिटेलिंग तुम्हाला पाठवून देईन. आणि मला फार आवडते कारण शिक्षक जेव्हा या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात तर ते फारच कसे आपण बोलू शकतो एखादा मुंगी कशी गुळाला चिटकते आणि त्याच्यानंतर जोपर्यंत ते पूर्ण संपत नाही तोपर्यंत ती हलत नाही. हे फक्त एका शिक्षकामध्ये गुण असतात. आता सरांनी जे मला सांगितले की तुमच्या अंकशास्त्राबद्दल सांगा तर इथे असलेले आता सर्व जेवढेही शिक्षक आहेत त्यांनी फक्त ऍज अ नमुना म्हणून त्यांना मी बोलू शकते की त्यांनी त्यांच्या बर्थ पूर्ण नंबर मध्ये म्हणजे त्यांचं डे, त्यांचं मंथ आणि त्यांचं इयर याच्यामध्ये 3 नंबर असणार तर तो हाडाचा शिक्षक आहे. 333 असेल तर त्याची एक्सपर्टाईज अजून वाढते. फक्त तुम्ही बघा आणि मला सांगा की हो, फक्त चॅटमध्ये सुद्धा लिहून टाकलं तरी चालेल की हो मॅडम माझ्या कम्प्लीट बर्थ इयर बर्थ डेट मध्ये माझा 3 नंबर आहे माझ्याकडे. आणि तुम्हाला सांगा की तुम्ही शिक्षक नाही आहात म्हणून आणि तुमच्याकडे हा नंबर नाहीये. ही एक अजब बोलू शकतो आपलं हे शास्त्र आहे जे शिकायला मिळतं. याची गंमत फार वेगळी आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असू शकतो त्यांनी मला या नंबरवरती डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सरांच्या जर्नी बद्दल संजय गावडे सरांच्या बद्दल जर तुम्हाला अजून काही सर जर नाही कधी कॉन्टॅक्ट अवेलेबल होऊ शकले तर तुम्ही माझ्या नंबरवरती सुद्धा या सर्व सेशनसाठी सर्व डिटेल्स घेऊ शकता. आणि पुनश्च आता जास्त टाइम घेत नाही आहे. या EPRDच्या पोर्टलचं मुबीन सरांचं आणि इथे उपस्थित सर्व शिक्षकांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला या पोर्टलवरती स्वतःला इंट्रोड्यूस करण्याची संधी दिली. आणि सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरोखरच जे एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याहूनही जास्त मर्यादेच्या पलीकडच आम्हाला आता एवढं हेवी झालेलं आहे हे नॉलेज तुम्ही दिलेलं की एक उत्साहाचा ऊर्जेचा उमाळा म्हणतो ना तसा एक आलेला आहे. आणि तुमचं एक खास वेगळा सेशन न्यूमरोलॉजीवर आपण द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो सर्वांच्या वतीनं. आपली भाषा शैली असेल किंवा आपलं वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही आपण म्हणूया बहुआयामी जे ज्ञान आहे आपलं ते वेचायला अत्यंत वेचक आणि वेधक नजरेने आपण म्हणूया आमचे प्रशिक्षणार्थी तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद देतील. कारण जरी एक मी सायन्सचा जरी व्यक्ती असलो आणि आपण IT फील्ड मधला असून न्यूमरोलॉजी सारखं शास्त्र त्याला एक शास्त्रीय आधार आहे. आजच्या जे काही आजचा जो काही उपक्रम होता किंवा जे काही ज्याचं सादरीकरण होतं त्याला थोडंसं हटके आहे पण बोलतोय तुम्हाला सर्वांना कारण खरोखरच याला एक सायंटिफिक साईड आहे आणि इंटरेस्टिंग विषय आहे हा. तरी मॅडम लाही तुम्ही सर्व काही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता सध्या त्यांनी याबद्दल जे बोललेलं आहे. खरखर तर ते IT क्षेत्रातील आहे. ओरॅकल लँग्वेज वगैरे आपल्याला C+++ हे बेसिक लँग्वेजेस पासून म्हणजे HTML वगैरे हे माहित असतं. परंतु हे जावा ओरॅकल वगैरे हे कॉम्प्लिकेटेड लँग्वेजेस मधून सुद्धा मॅडमनं हे जी काही एक हॉबी जोपासलेली आहे आणि हॉबी ज्यावेळेस प्रोफेशन बनते त्यावेळेला ते काम केल्यासारखं वाटत नाही किंवा प्रोफेशन ज्यावेळेस हॉबी बनतं त्यावेळेस काम केल्यासारखं वाटत नाही. तर यावरूनही आपण एक आदर्श घेऊ शकतो. तरी मी सर्वांच्या वतीनं मॅडमला विचारू इच्छितो आपण फक्त ऑडिओ मधून बोलला तरी चालेल की मोबाईल नंबरवरून कोणता नंबर असावा शेवटी किंवा पहिल्यांदा मध्ये की त्यावरून आपण त्या व्यक्तीचं काय सांगू शकतो. भविष्य असेल किंवा एक स्वभाव असेल किंवा काय असेल. मोबाईल नंबरची काय ट्रिक आहे याबद्दल थोडं मॅडम आपण शेअर करू शकाल का? मिनिट अजून एकदा मला चालू करावा लागतो तो. हा मॅडम आपण अनम्यूट करावं. ओके सर. सर आता तुम्ही जो क्वेश्चन विचारला की मोबाईल नंबरवरनं आपण काय ऍक्च्युली कसं असतं मी तुम्हाला सांगते सर. मोबाईल नंबरवरनं तुम्ही तुमचं भविष्यापेक्षा तुम्ही तुमचं चालणारं जे कार्य आहे त्याच्यावर जास्त काम करू शकता. कारण त्याच्यावर तुमची प्रगती आहे. की जर समजा तुम्ही आता टीचिंग फील्ड मधून आहात तर जर एक सिंपल आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या बर्थ मध्ये नंबर मध्ये 3 नंबर हा कंपल्सरी असेल. आता मला सांगा तुमची बर्थ डेट आहे त्याच्यात 3 नंबर आहे का?
माझ्या बर्थ डेट मध्ये कुठेच नाहीये. 15/09/1985 म्हणजे 86. 3 नंबर नाहीये माझा. अच्छा. 15 आता आहे पण 15/09. नाही नाही, 15 आहे तुमचा नंबर. हो, फर्स्ट नंबर तुमचा 15 आहे. 15. हा, त्याच्यानंतर तुमचा दुसरा नंबर काय आहे? 9. अच्छा, 15 आणि 9 किती झाले? 15 आणि 24. 9 झाले 23 झाले. 24 झाले, सॉरी. 24 आणि तुमचं बर्थ इयरचे पूर्ण कॅल्क्युलेशन करा 4 इयर्सचे. नाही, 10, 23 झालं ते. 23 आणि हे किती झाले? 24. 23 आणि 24 47 झाले मॅडम. 47 झाले. अच्छा, 11. अच्छा, मग आता तुमचा टोटल जे नंबर बनताय 6 आणि 2 मध्ये 2. जर तुमचं नसेल, पण तुमच्या नंबर मध्ये 4 येतो आहे, मला वाटतं 4 येतो आहे कुठेतरी. हो, 4 नाही येत ना. 4 नाही आला. 4 नाही येत. 7 येतो आहे, पण 5 येत आहे. 5 तुमचं येत आहे. तर तुमचं कसं होत आहे सर, की जर मोबाईल नंबरचं सोडून जर मी फक्त तुमच्या बर्थ बद्दल बर्थ, हा. बोलायला जर गेले, तुम्ही फक्त जरा टाईप करता का तुमची बर्थ? कारण असं वर्बली होणार नाही, फक्त एकदा तुम्ही तुमची बर्थ डेट टाईप करा. ओके ओके, एकच मिनिट. म्हणजे आपल्याला लाईव्ह बाकीच्या नाही, थोडस इंटरेस्टिंग असेल. मी चॅट मी करतो. मोबाईल नंबरवरती आता कसं आहे, कारण इतकं युट्यूब वरती ऍड चालतं की हा. लोकांना असं खरंच वाटतं की अरे मोबाईल नंबर आणि माझं बर्थ किंवा माझं भविष्य याच्यामध्ये खूप काही असं म्हणजे जोडलं गेलेलं आहे. पण जर वैदिक शास्त्रानुसार जर आपण जेव्हा विचार करतो अंकशास्त्राचा, तर आपल्याला नंबरचा फक्त उपयोग करून घ्यायचा असतो आपल्या आयुष्यामध्ये. येणाऱ्या नंबर्सचा, जे आपल्या आयुष्यामध्ये नंबर्स आपल्याला बर्थ प्रमाणे मिळालेले आहेत, त्याचा प्रॉपर उपयोग आपण कसा करू शकतो ते आपल्याला अंडरस्टँड. पाठवलंय बघा मॅडम आपल्याला. येस, तुमच्या याच्यामध्ये 9 नंबर आहे, तोच मला हवा होता. हा 9 नंबर आहे ना सर, हा गुरुचा नंबर असतो बेसिकली. कशाचा? गुरु 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 हा हा. गुरु ज्याला बोललं जातं, जो ओके. ज्ञान प्रदान करतो. येस 3 येस. नंबर असतो जो ज्ञान घेतो आणि देतो सुद्धा, ओके. असं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कसं असतं याच्यामध्ये, जर तुम्ही बघाल तुमच्याकडे 2 टाइम्स 9 येत आहेत. 2 टाइम्स 9 येणारी व्यक्ती अशी असते की ती खूप प्रदान करते, सॅक्रिफाय, त्याग असतो त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, बरोबर. आता मी तुम्हाला फक्त 2 नंबर भेटले, तुम्हाला गोष्ट सांगितली की खूप तुम्ही अपेक्षा नाही ठेवणार गोष्टींबद्दल, पण हा, तुम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. प्रयत्न असतो. जेवढं काही देऊ शकता तेवढं देण्याचा जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्न होत राहणार नाही, अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये. 1 आहे म्हणजे तुमचं कम्युनिकेशन पॉवर खूप चांगला आहे, तुम्ही शेअरिंग खूप चांगलं करता. त्याच्यामुळे एक्झॅक्ट. तुमचं सराउंडिंग हे असतं, हॅपीनेस असतं, म्हणजे लोकांनी भरलेले असता तुम्ही. लोनलीनेस कधी तुम्ही फील कधीच नाही नाही. करू शकत. बरोबर. अंडरस्टँड? म्हणजे हे फक्त काही नाही नंबर नाही, हे खूप सायंटिफिक साऊंड होतोय बरं का. तसं ज्योतिषी वगैरे असतात ना, ते खूप ज्योतिषी साऊंड झाल्यानंतर ते खूप हे आपल्यालाच इरिटेट होतं, तुम्हालाही होत असेल, परंतु हे तुम्ही सायंटिफिक सांगताय, बरोबर. चांगलं हो, वाटतं हे, आणि शिकायला पाहिजे सर्वांनी, हे सुद्धा नाही हे शिकायला पाहिजे. असणारच असतं तुमच्यामध्ये, हे असतं तुमच्यात. हार्ड एफर्ट्स पण खूप आहेत. तुम्ही हम्म. सहजी तुम्हाला गोष्ट मिळत नाही, तुम्हाला हार्ड एफर्ट्स करावे लागतात. पण एक आमच्या अजून बर, फक्त एकाचं सांगा. आता सोनसळ मॅडम यांचं जे काही नाही, बर्थ ऍडिशन ते 30 आहेत म्हणतात. 30 बर्थ ऍडिशन. मॅडम तुमची डेट हे करा ना, डेट सांगा सोनसळ मॅडम. मॅडमला मेसेज करा. नाही नाही, इथं चॅट मध्ये सांगा ना, चॅट मध्ये. हा, राजश्री भोसले. सर्वांनी पाठवू नका आता. ते राजश्री भोसले मॅडमचं सांगा मॅडम. 19/5/1976 आहे बघा. हो, आता याच्यातही बघा तुम्ही की या मॅमचं देखील त्या पद्धतीनेच आहे. या पण खूप नॉलेज सीकर आणि नॉलेज गिव्हर आहेत 9 एकदम. 9 आहेत बघा. 9 9 2 आहेत इथं. हो, म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप आहे त्यांच्या याच्यामध्ये, की त्या नॉलेज सीकर आहेत आणि नॉलेज गेनर सुद्धा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं त्यांच्यामध्ये, एक मिनिट बघा, त्या खूप बोलक्या आहेत, खूप बोलतात. एक्झॅक्टली. मॅडम मला सांगू शकतात. म्हणजे बोलण्याचं कसं असतं ना, की कीप ऑन बोलण्याचं ज्यांचं सतत, त्याच्या त्या मागचं स्वतःला काय रिझन स्टॉप आहे? नाही करू म्हणजे शकत. म्हणजे डेट्स येस, वरून कसं येस. सांगू शकतो आपण? हा, त्यांनी पाठवलं बघा. येस, हो, मी तसं आहे म्हणून.
म्हणजे मनात काहीच नाही ठेवू शकत. सतत त्यांचं असणार की मी चांगलं किंवा वाईट जे पण आहे काही ते सतत मी बोलणं निघणार त्यांचं त्या बाबतीमध्ये. स्टेबिलिटी चांगली आहे त्यांच्यामध्ये. हा, त्यांना खर्च पण फार आवडतो. बरोबर आहे मॅडम? खर्च म्हणजे त्यांच्या हातातून कदाचित अनावश्यक खर्च होतो. बरोबर आहे? आलंयस. ठीक आहे. ठीक बरोबर. आहे सर. कशावरून अनावश्यक खर्च जो आहे मॅडम तो कशावरून सांगितला तुम्ही? असं मी कसं सांगू सर, खूप गोष्टी बघतेय मी त्याच्यातून. तर खूप बरं. मजेशीर आहे. अंकशास्त्रच नव्हे तर आता सतीश काळे ज्योतिषशास्त्र. सरांचे 2-4 आहे बघा मॅडम. 4-5-1974. हा, आता त्यांना मी एकच सांगेन, सतीश काळे सर आहेत का ते? हो हो. त्यांना फक्त एवढं विचारा की म्हणजे ते स्वतःच सांगतील की त्रास खूप आहे. मेहनत करूनही त्यांना पाहिजे ते मिळत नाही. बरोबर आहे सर? येस. बस. बरोबर, छान आहे. ठीक आहे. आपण तर मॅडम हा न्यूमरोलॉजीचा जो कोर्स केलाय का असंच म्हणजे नॉलेज गेन केलंय तुम्ही? हा हा, हे कोण आहेत? कैलास कराडे सर. खूप सेन्सिटिव्ह आहेत. खूप कैलास काकडे सर सेन्सिटिव्ह आहेत. 2269. सेन्सिटिव्ह आहेत ते फार. ते रागाला बरोबर. जातात कैलास लवकर. कराडे सर सेन्सिटिव्ह आहेत, इमोशनल आहेत, डिसिजन चेंज होत राहतात. पाटील सरांचं सांगा बरं. ललित पाटील सर 12-3 आहे बघा मॅडम त्यांच्या ह्याच्यामध्ये 3. सर 3 खूप असणार, मेजॉरिटी असणारच. मला खूप खरंच आवडेल. मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या नंबरवर तुम्ही फक्त मला थोडे डिटेल्स पाठवा की तुम्ही इंटरेस्टेड कुठल्या सर्वांनी शास्त्रामध्ये आता आहात. पाठवू नका हा, कृपया करून. आपण एक सेशन ठेवू वाटलं तर आणि प्रयत्न करू सर. नक्की 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 नक्की. नक्की. हो, ओके, धन्यवाद ठीक आहे. मॅडम. खूप खूप. बघा आता तरी मला असं वाटतं या ठिकाणी ललित पाटील सर आपण आपला माईक चालू करून फीडबॅक द्यावा. कैलास काकडे सर सेन्सिटिव्ह आहे म्हटले तुम्हाला. सेन्सिटिव्ह बरोबर आहे का? हॅलो. कैलास काकडे सरांना आपण या ठिकाणी माईक चालू करूया. कैलास काकडे सरांचा. काकडे सर आपण माईक चालू करा आपला. मॅडमला सर बोलण्या अगोदर सांगू इच्छेन की आमचे सर्व प्रशिक्षणार्थी जवळजवळ 100 पेक्षा जास्त जणांचा आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये जे टॉप 3 मध्ये जे येतात क्रिएटिव्ह पर्सन, क्रिएटिव्ह टीचर्स म्हणून ते हेडमास्टर आहेत स्वतः. अच्छा. आणि सर्वात जास्त वरिष्ठ आहेत. आम्हाला वडीलधारी व्यक्तिमत्व म्हणून एक त्यांचा आधार असतो. परंतु ते शिकतात एकदम. म्हणजे कोणतीही तुम्ही म्हटलं तसं सेन्सिटिव्ह आहे पण थोडाही इगो वगैरेचा प्रॉब्लेम नाही त्यांना. ते माझ्याकडून शिकतात. तसं तर मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे म्हटलं तरी चालेल. तरी सुद्धा सर जे आहेत त्यांचा खूप कौतुक करावं असं वाटतं मला की सर आता तुम्ही तुमचे ओपिनियन शेअर करा सर. येस सर. सर्वप्रथम या ठिकाणी मला या प्लॅटफॉर्मवरती आज उशीर झाला उपस्थित राहिला. शेवटच्या काही मिनिटांमध्ये याच्या अगोदर सन्माननीय गावडे सर यांचं लेक्चर मला अटेंड करता आलं नाही. पण त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं वाटलं की खरंच हा सेशन थोडासा माझ्याकडून उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु नक्कीच गावडे सर यांची मी वैयक्तिक जरी माहिती घेईल. आणि तुम्ही जो हा अंतकरणापासून, हृदयापासून आणि प्रत्येक महाराष्ट्रामधील माझ्या शिक्षकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याची जी वृत्ती आहे, जी तुमचं तळतळ आहे, ती खरंच वाखाणण्याजोगती आहे सर. मी काही सन्माननीय आमच्या कविता मॅडम आहेत त्यांच्यासारखी भविष्यवाणी करणार नाही. परंतु जे वस्तुस्थिती आहे, जे तुम्ही तुमच्याकडे देण्याची दानत आहे, मोठे तर खूप लोक बघितलेत आम्ही. आणि या IT क्षेत्रामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा माझ्या या 20 वर्षामध्ये अनेक जण पाहिले. परंतु प्रत्येकाकडं कला असते, देण्याची एक शिकवण्याची पद्धत असते, ते राखून ठेवण्याची आपण म्हणतो ना त्याला की आपलं जे ज्ञान आहे ते नको द्यायला ह्या IT क्षेत्रामधलं. कारण हा जर शिकला तर हा पुढे जाईल. परंतु आमचे मुबीन सर यांनी हा जो IN4EPRD चा प्लॅटफॉर्म उभा केला
त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुबीन सर तुमच्यामुळे मला अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वेगळं स्थान मिळालं. त्याबद्दल मी IN4EPRD आणि मुबीन सर यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. राहिला गोष्ट आता शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी आमच्या कविता मॅडम, आमच्या भगिनी यांनी ज्या पद्धतीने वैदिक किंवा त्यांचं जे अभ्यास आहे तो गाढा अभ्यास आहे, त्याला नो चॅलेंज. त्यांनी परफेक्ट एका सेकंदामध्ये जन्मतारीख पाहिल्याबरोबर ज्या पद्धतीने त्यांचं ज्ञान आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि खरोखर मॅडम याची गरज आहे की तुझा आहे तुझपाशी पर तू जागा चुकलासी. जर काही गोष्टी आमच्याकडून चुकत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्या धाडसपणे सांगितल्या पाहिजेत की बाबा तुमच्याकडे हे गुण चांगले आहेत पण हे गुण थोडेसे कमी आहेत, ते जर डेव्हलप केले तर अजून माझी जवळजवळ 4 वर्ष सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये मी अजूनही खूप काही करू शकतो. आणि ह्या महाराष्ट्रातील आमच्या ग्रामीण भागातील तळागाळातील आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी जे काही योगदान देता येईल ते मुबीन सर यांच्यासारखीच प्रवृत्ती आमची देण्याची आहे. ती जर आमच्यामध्ये अजून जोपासली गेली, आम्हाला जर अजून प्रेरणा मिळाली तर नक्कीच आता या विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे. तेव्हा आपण जे काही या ठिकाणी ज्ञान देत आहात आणि मुबीन सर यांच्या मार्फत आपण सगळेजण कनेक्ट झालेले आहोत. यातील प्रत्येक मेंबर जे आहेत IN4EPRD मध्ये हे हिरे आहेत आणि ह्या हिऱ्यांना पारखण्याचं काम मुबीन सर यांनी खरोखर केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्यासाठी शब्द नाहीत आणि त्यांच्याकडं कुठलाही भेदभाव नाही, कुठलाही त्या ठिकाणी आपण जे म्हणतो ना की एखाद्याविषयी कमी लेखणं किंवा त्याला कुठंतरी अज्ञानी समजणं हा भाव यांच्यामध्ये नाही. ते सतत स्वतःही ज्ञान मिळवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असणारं ज्ञान त्या अंतःकरणापासून जास्तीत जास्त शेवटच्या टोकापर्यंत देण्याची जी भूमिका आहे ती खरोखर वाखाणण्याजोगती आहे. तेव्हा आपले सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मी या ठिकाणी आपणाला शुभेच्छा देऊन ही एक देश सेवा आहे. ही देश सेवा, खरी देशभक्ती कोणती असेल तर मला या ठिकाणी आवर्जून 2-3 गोष्टी नमूद कराव्या वाटतात. देश सेवा, देशभक्ती हा स्वातंत्र्य दिन आहे. तो म्हणजे स्वतः स्वच्छ राहा, निर्मळ राहा, मनाने लोकांची सेवा करा, आपला घर, आपला परिसर, आपली शाळा स्वच्छ ठेवा, हीच खरी सेवा आहे. आणि त्यानंतर आपला परिसर जास्तीत जास्त वृक्षाने संवर्धित करा, वृक्ष लावा, वृक्षाची जोपासना करा. आणि तिसरा संदेश मुबीन सरांसारखे अंतःकरणापासून दुसऱ्याला काहीतरी देण्याविषयी तळतळ असणारे देशभक्त निर्माण व्हावे ही एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, धन्यवाद सर. आवाज येतोय का माझा सर्वांना? आवाज येत आहे? एम आय ऑडिबल? येस. एकच मिनिट फक्त मला स्पॉटलाइटला घेतो मी. हा, धन्यवाद सर. कैलास काकडे सरांचं खरं तर हे प्रेम आहे. कधी कधी ते खूप अतिशयोक्ती करतात असं मी म्हणेन. हा म्हणजे कधी प्रमाणापेक्षा जास्त त्यांनी माझं कौतुक केलं, संस्थेचं केलं. उपक्रमाबद्दल मात्र त्यांनी योग्य शब्दामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे. मी खरखर भरभरून देण्याचा प्रयत्न करतोच, परंतु जो सध्याचा जो काही फीडबॅक ऐकल्यानंतर अजून ऑन दी स्पॉट तुम्हाला अनेक गोष्टी ज्या अचंबित करणाऱ्या आहेत AI-च्या, त्या मला तुम्हाला अशाच फक्त तुम्ही कोर्सचा एक हिस्सा आहात म्हणून द्यायचे आहेत. हा कोर्स खूपच एक सॉलिड आपण म्हणूया, व्हॅलिड म्हणूया, किंवा आपण एक सशक्त, समर्थ, एक भारदास्त, वजनदार असा कोर्स असणार आहे. जरी आपण यावेळेस थोडेसे आपण परत त्याच भागाला येण्यासाठी मी सगळे ॲडोबचे प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायचे होते खरं तर यावेळेस. ॲडोब प्रीमियम, ॲडोब आफ्टर इफेक्ट्स वगैरे, ॲडोब इलस्ट्रेटर वगैरे. परंतु पॉवर पॉइंट आणि कॅनव्हा ज्यांना आपण सुरुवात केली होती, वर्धापन दिनाला आपण याच दोघांचा सर्वांचं इन्स्टॉलेशन सर्वांना जे मी देणार आहे, सर्वांच्या पीसीवर, सर्वांच्या लॅपटॉपवर येईल अशा प्रकारची दक्षता खास करून या कोर्समध्ये आपण घेणार आहे. AI
पीपीटीचं मल्टिपल डिव्हायसेसवर तुमचं कसं इन्स्टॉलेशन करून देता येईल, हा पुढची पहिली माझी पायरी असेल. तुमच्या या सगळ्या शब्दामुळे ही उभारी आलेली आहे, ऊर्जा आलेली आहे, उत्साह आलेला आहे. तुमच्याशिवाय मी केवळ शून्य होतो. कारण माझ्यासारखे देण्याची वृत्ती असणारे किंवा म्हणूया पॉवर पॉइंट मध्ये काम करणारे अनेक व्यक्ती आहेत जगामध्ये, परंतु ते तुमच्या समोर येऊ शकले नाहीत किंवा तुमचा सहभाग किंवा तुमची साथ किंवा अनेक लोकांची साथ त्यांना मिळालेली नसेल. परंतु नशिबाने म्हणा किंवा थोड्याफार माझ्या क्रिएटिव्हिटीला पाहून आपण जे मला आतापर्यंत साथ देत आलेला आहात आणि भविष्यात देणार आहात, त्यामुळंच मी हे सर्व काही करू शकतो. आणि हे सगळं श्रेय तुमचं आहे. आपला स्नेहबंध असाच वृद्धिंगत व्हावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आजच्या या कोर्सच्या उद्घाटनाचा सोहळा हा खरोखरच आपण म्हणूया या ठिकाणी यशस्वी झाला तर आहेच, परंतु 4 वेगवेगळे जे आपण वर्धापन दिन साजरे केले त्यामधील सर्वात जास्त चांगला, आपण हटके असणारा, अनोखा, आगळा वेगळा, अचंबित करणारा असणारा जसं आपण म्हणत आलेलो आहोत तसाच एक झाला. त्यासाठी मी माननीय श्रीयुत संजय गावडे सर यांचा मनपूर्वक आभारी आहे. खूपच मी आता आभार मलाच या ठिकाणी करावे लागणार आहेत. मॅडमनं त्यांच्या शब्दामध्ये ओट ऑफ थँक्स दिलेला आहे, परंतु मी माझ्या कोणत्याही जो काही शब्दाचा खजाना असतो त्यामधून ते तोकडे पडत आहेत. खरोखरच सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये. मी कॉलेज लेवलला काम करतोय, परंतु तरी सुद्धा सरांची ही ऍक्टिव्हिटी मी कॉलेज लेवलला आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. कविता मॅडम यांचा जो काही नंबर आहे ते मी शेअर करेन तुमच्या बरोबर आता लगेच. यानंतर जो आहे याची रेकॉर्डिंग सुद्धा सर्वांना मी सेंड करणार आहे. मॅडमला सुद्धा सेंड करेन, आजच्या प्रमुख पाहुण्यांना सुद्धा सेंड करेन. त्यासाठी आजचा जो काही सेशन होणार होता तो आपण उद्याच्या डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये घेऊया, कारण मला फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपची ही रेकॉर्डिंग अपलोड करायची आहेत आणि ते तुम्हाला सर्वांना शेअर करायचे आहेत. परंतु उद्या कुणीही न चुकता थोडस आपले सगळे सोपस्कार व्हावेत, आपले जेवण व्हावेत, यासाठी आपण 9 वाजता रोज उद्यापासून पुढचा सेशन घेणार आहोत. त्यावेळेस मात्र सर्व आपली कामं पूर्ण करून आटोपून पूर्ण लक्ष देऊन या ठिकाणी तुम्ही सेशन अटेंड करावे असंही सांगतो या ठिकाणी. कारण आजच्या या सेशन नंतर जी तुम्हाला एक ऊर्जा आलेली असेल, ओके, त्याला विमानासारखीच एक भरारी मिळावी तुमच्या उत्साहाला, असं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वांनी जे उपस्थित आहेत त्यांनी सरांच्या या योजनेचा, कारण तेच आपल्याला एकमेव पर्याय आहे हा शो ऑर्गनाईज करण्यासाठी, ते सोडून दुसरे कुणीही करत नाहीत. तर मी विनंती करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा. कारण सरांनी जे काही प्रेझेंट केलं आपल्या समोर, ओरली जास्त करून त्यांनी प्रेझेंट केलं, परंतु काही गोष्टी ज्या असतात त्या प्रत्यक्षात बघितल्यानंतरच जास्त आपल्याला आनंद देतात. तर त्यामुळं फिजिकली तुम्ही त्यांना बोलवावं अशी या ठिकाणी विनंती व्यक्त करतो. आणि त्यानंतर मॅडमनं थोडक्यात, परंतु जो एक आपल्याला आपण म्हणतो ना लोणचं जसं किंवा मीठ जसं अन्नामध्ये महत्वाची भूमिका बजावतं, तसं एक कॅटॅलिस्ट म्हणून, एक संप्रेरक म्हणून मॅडमनं एक भूमिका चांगली वठवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही एक महत्वाचा दुवा म्हणून आमच्या समोर या ठिकाणी आला. ओके, यासाठी तुमच्याशिवाय, तुमच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय आणि तुमच्या या सौहार्दाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. त्यासाठी मी माननीय सौ कविता सावंत मॅडम यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जवळजवळ 35च्या आसपास या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आलेले होते. 40 ते 50 जणांचं एक्सपेक्टेशन होतं, परंतु आज 15 ऑगस्टलाच आपलं वर्धापन दिन असतो, तरी सुद्धा वेळेत वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यासाठीच हा कार्यक्रम होऊ शकतो. कारण गेस्ट असतील किंवा होस्ट असतील, यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत ऑडियन्स, पार्टिसिपेंट्स, ट्रेनीज. आणि कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वीता हे दर्शकामुळे असते. आणि सगळ्यात जास्त कौतुक आणि अभिनंदन, आभार मी तुमचे व्यक्त करतो. फक्त आभारच व्यक्त करत नाही, तर मी तुमच्यासाठी, या गोष्टीसाठी मी तुमचा ऋणी आहे. तुमचे ऋण, तुमचे उपकार माझ्यावर आहेत आणि याची उतराई मी नक्कीच या कोर्समध्ये
पूर्णतः करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या या उपस्थितीमुळे मी भारावून गेलेलो आहे. शेवटपर्यंत आपण उपस्थित राहिलेला आहात त्यासाठी सर्वांचे या ठिकाणी आभार धन्यवाद व्यक्त करतो. जे कोणी कोर्सचा हिस्सा नसतील त्यांचे खास जे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. नक्कीच तुम्ही पुढील आपल्या सप्टेंबर महिन्यातील कोर्समध्ये सर्वजण या ठिकाणी याल अशी या ठिकाणी आशा करतो. आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे शेवटचं ऑन दी स्पॉट कोणाचा काही प्रश्न आणि एखादं काही वक्तव्य असेल तर राहून जाऊ नये. चॅटमध्ये सांगू शकता किंवा हँडरेस करून सांगू शकता, कारण मीटिंग ही बंद होणार आणि यानंतर सेशन होणार नाहीये, कारण हे सगळं अपलोडिंग आणि तुम्हाला सेंड करण्यासाठी हा वेळ जाणार आहे. वेळ खूप झालेला आहे, वेळ होत आलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्यासाठी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्याची लिंक आणि नोटीस तुम्हाला उद्या दुपारपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत मिळून जाईल. उद्यापासून आपला कोर्स सुरू होतोय. आपल्या कोर्सचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. शेवटी पुनश्च एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आपल्या संस्थेची सुरुवातच 15 ऑगस्टला केली आणि इंडियन हे पहिलं नाव आहे आपल्या संस्थेचं. जो पहिला IN आहे, 4 IN येतात त्यातील पहिला IN जो आहे तो इंडियन या शब्दाचा आहे. आणि आपला माझा जो काही तुम्ही प्रोफाईल पिक्चर बघताय ते 4 वर्षापासून तो तेच आहे. ते मी बदललेलाच नाही आणि आमरण बदलणार नाहीये. कारण महाराष्ट्राच्या या आपल्या मराठी भाषिक प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी काम करता करता भारताच्या IT क्षेत्रातील किंवा आपण म्हणूया ई कंटेंट क्षेत्रातील आपल्याला एक खारीचाच वाटा व्हायचा आहे. आणि जागतिक पातळीवरती सादरीकरण कसं असावं, प्रेझेंटेशन, आमच्याकडे प्रेझेंटर्स आहेत असा एक जो अट्टहास आपण बांधलेला आहे तो मात्र मनाच्या कोपऱ्यात आमरण एका कोपऱ्यात तो पडून राहणार आहे. तो विचार तो मरणार नाहीये, हे चालत राहणार आहे अविरत अखंड अथकपणे तुमच्या साथीनं, तुमच्या काही जणांच्या मार्गदर्शनानं आपण म्हणूया, कारण तुम्ही मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहात. त्यासाठी खरोखरच मी आपल्या सर्वांचा उत्कृत आहे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न दवडता ही सभा मीटिंग येथेच संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. Shall we proceed with ending the meeting? Shall I end all the guests? पुनश्च एकदा आपण नंतर व्हॉट्सअपला भेटणारच आहोत. And all the trainees. Shall we proceed with ending the meeting? Yes? Yes. Thank you very much. हे रेकॉर्डिंग लवकरात लवकर अर्ध्या 1 तासामध्येच देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन, कारण नवीन वायफाय पुण्यासारख्या ठिकाणी आता आपण इथून आपलं ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आवश्यक असेलच. बऱ्यापैकी लवकर तुम्हाला फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप सुद्धा सेंड करण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा एकदा माननीय संजय गावडे सर आणि माननीय सौ कविता सावंत मॅडम तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण या प्लॅटफॉर्मवर याल अशी आशाही करतो आणि फिजिकली आपली भेट होईल अशी आशा करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. हॅव अ व्हेरी नाईस टाइम अहेड. I am ending the meeting for all. Thanks a lot.